दर्शक आणि आज जे आपल्या सर्व युवांशी संवाद साधणार आहेत असे पै सर उपस्थित आहेत. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. सर, विकसित भारत 2047 हे आपल्या सर्वांचंच एक ध्येय आहे आणि त्या विकसित भारतासाठी सगळेजण प्रयत्न करतायत. या भारतातली जी तरुण पिढी आहे ती सक्षम होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. प्रत्येक स्तरावर हे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आजचे जे युवा आहेत ते सुदृढ असणं खूप आवश्यक आहे. फिजिकल स्टेबिलिटी ही याचं महत्त्व जे आहे ते मला वाटतं इथे असलेल्या प्रत्येकालाच माहिती आहे. पण फिजिकल स्टेबिलिटी बरोबरच मेंटल स्टेबिलिटी आणि इमोशनल स्टेबिलिटी असणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे असं म्हटलं जातं. पण हे मेंटल स्टेबिलिटी, इमोशनल स्टेबिलिटी म्हणजे नेमकं काय हे आम्हाला नेमकं कळत नाही. तर सर, तुम्ही त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. खरंच म्हणणं इथं बरोबर आहे. सशक्त तरुणाई पाहिजे. कारण असं म्हटलं जातं म्हणजे एक खरं आहे, वास्तव आहे की आपला देश सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे जवळजवळ 42% तरुण आपल्या देशामध्ये आहेत. आणि जीवनविद्या काय सांगते किंवा सद्गुरू काय सांगतात की तरुण ही देशाची संपत्ती आहे. लक्षात ठेवायचं, तुम्ही सर्व तरुण आहे ना, ही देशाची संपत्ती आहे. कारण पुढला विकसित भारत हा कोण घडवणार आहे तर तुम्ही घडवणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून तरुण मुलं किंवा मुली हे आपल्या देशाची संपत्ती आहे आणि संपत्ती नीट राखली पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी सुदृढ भारत किंवा सुदृढ तरुण पिढी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता सुदृढ म्हटलं की आपल्याला फक्त जिम वाटतं. म्हणजे जाऊन आपण जिममध्ये सिक्स ॲप असं काहीतरी मिळवलं की आपल्याला वाटतं सुदृढ. सुदृढ म्हणजे फक्त तेवढंच नसतं. लक्षात ठेवायचं. कारण जेव्हा आपण सुदृढ म्हणतो तेव्हा मनाने पण स्वास्थ्य असलं पाहिजे. म्हणून मनाचं पण जिम हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कळलं ना. आणि जीवनविद्या म्हणजे मनाचं जिम आहे. लक्षात ठेवायचं. समजलं ना. तेव्हा आपण जे म्हणतो की शरीर किंवा मन ह्या गोष्टी खऱ्या वेगळ्या नाही आहेत. लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडंसं आपण सूक्ष्मामध्ये बघितलं तर हे आपल्यामध्ये जी डिव्हाइन फोर्स आहे, ज्याला आपण लाईफ फोर्स म्हणतो, जी चैतन्य शक्ती, शब्द नावं खूप आहेत त्याला, ईश्वर म्हणा, चैतन्य शक्ती म्हणा, शक्ती म्हणा, नुसती काही म्हणा, पण ही जी लाईफ फोर्स आपल्याकडे आहे ना, तेच आपल्याकडे निरनिराळे मॅनिफेस्ट होत असतं. म्हणजे हे शरीर आहे ना, हे त्याच लाईफ फोर्सचं मॅनिफेस्टेशन आहे. ह्याला स्थूल मॅनिफेस्टेशन म्हणतात किंवा ग्रॉस मॅनिफेस्टेशन म्हणतात. आणि मन हे सूक्ष्म मॅनिफेस्टेशन आहे. शेवटी सांगायला गेलं तर त्याच चैतन्य शक्तीचा हे दोन्ही मॅनिफेस्टेशन आहेत. त्यामुळे सगळे एकमेकांशी जोडलेले आहे. म्हणजे ही डिव्हाइन फोर्स विदिन, जो त्याला आपण डिव्हिनिटी विदिन म्हणतो, हा डिव्हाइन फोर्स आहे. तो आपली बॉडी, आपलं मन हे सगळं एकमेकांना जोडलेलं आहे. कळलं ना. म्हणून असं म्हणतात की 99% शारीरिक रोग हे मानसिक रोगामुळे होतात असं म्हटलेलं आहे. कळलं ना. म्हणजे मन आणि शरीर हे एकमेकांना किती जोडलेलं आहे तुम्हाला कळेल. जोडलेलं आहे एकदम. म्हणजे दे आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर. समजलं ना. म्हणजे शरीराला जर त्रास झाला तो मनाला होतो, मनाला त्रास झाला की तो शरीराला होत असतो. हे एकमेकांना जोडलेलं आहे. म्हणून पाश्चात्य देशामध्ये काही लोक असं म्हणतात, आणि आपल्याकडे पण सायकोलॉजी जे शिकतात त्यांचं असं काही म्हणणं आहे लोकांचं, की मन म्हणजे मेंदूचा एक भाग आहे. खरं म्हणजे ते चुकीचं आहे. आणि आता पाश्चात्य लोकांनी पण ते ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे की मन हा मेंदूचा भाग नाही आहे. मेंदू इज अ स्थूल गोष्टी आहे, ग्रॉस थिंग आहे. आणि मन इज अ कॉन्शियसनेस. माइंड इज नथिंग बट कॉन्शियसनेस हे लक्षात ठेवायचं. आणि कॉन्शियसनेस इज अ सूक्ष्म थिंग आहे, सूक्ष्म गोष्ट. त्यामुळे ते आणि मेंदू यांचं इंटरॅक्शन चालूच असतं. म्हणजे हे आपण बघतोच की आपल्याला राग आला की आपलं श्वसन वाढतं, नाही ते ना, आपलं श्वास एकदम जोरात यायला सुरुवात करतो, चेहरा लाल बुंद होतो. बरोबर की नाही. रागावलं की आपण. बरोबर. पण हे जर आपण एक्सरसाइज केला तर आपल्याला फ्रेश वाटतं की नाही. हो. किंवा आपण डीप ब्रिदिंग केलं. लोक शिकवतात ना डीप ब्रिदिंग. डीप ब्रिदिंग केलं की मन शांत होतं असं म्हणतात.
किंवा मन शांत झालं, निवांत झालं की ब्रिदिंग एकदम शांत होतं. बरोबर. म्हणजे याचा एकमेकावर कसे ते इफेक्ट करत असतात, समजलं ना. म्हणून मनामध्ये कुठलंही इमोशन्स आली, कुठलाही विचार आला का, विचार आणि इमोशन्स दे गो टुगेदर, समजलं ना. निराशेचा विचार आला की निराशा येते, दुःखाचा विचार आला की दुःख येतात, कळलं ना. त्यामुळे थॉट्स अँड इमोशन दे गो टुगेदर, कळलं ना. म्हणून कुठलंही इमोशन आपल्यामध्ये आलं मनामध्ये की त्याचा परिणाम आपल्या, ज्याला आपण काय म्हणतात त्याला हार्मोन्स म्हणतात, मेंदूमधनं जे हार्मोन्स निघत असतात त्या हार्मोन्सवर परिणाम होत असतो, कळलं ना. म्हणून इमोशनचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि हार्मोन्स म्हणतात ना, बॅड हार्मोन्स आपल्याकडनं सिक्रीट होतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आणि आपण जर आनंदी असू तर हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात. पण काही लोकांना असं वाटतं की हॅपी हार्मोन्स आले की आम्ही हॅपी होतो, हे चुकीचं आहे. थोडंसं बरोबर आहे पण ते संपूर्ण बरोबर नाही आहे. कारण हार्मोन्सचे खूप प्रकार आहेत. त्याला म्हणतात ऑक्सिटोसिन म्हणतात, डोपोमाइन म्हणतात, सेरोटिनिन म्हणतात, एन्डॉर्फिन म्हणतात, असे मिनी प्रकार आहेत. त्याच्यामध्ये डोपोमाइन आहे ना, डोपोमाइन हा जो प्रकार आहे हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. की तुम्ही जेव्हा काय म्हणतात त्याला कुठलाही गोल अचीव करता, तुम्हाला काहीतरी मिळतं, अचिव्हमेंट होते तुमच्याकडनं, तेव्हा डोपोमाइन यायला लागतं आतमध्ये आणि त्या डोपोमाइनचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून आपण आनंदी दिसायला लागतो. आपण आनंदी का दिसतो? कारण हे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स आपल्या शरीरावर कार्य करून आपल्या चेहऱ्यावरनं ते व्यक्त होत असतात, समजलं ना. असा हा सगळा संबंध आहे. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही कारण खूप कटकटी होईल ते तुम्हाला. पण हे जे हार्मोन्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून एंडोथर्मिन जे आहे ते त्याच्यामध्ये काय माहिती आहे की ते जर तुम्ही जर एक्झरसाईज केला चांगला, की तुम्ही बघा एक्झरसाईज करायला कंटाळा येतो पहिल्यांदा. आम्ही जरी तुमच्यातले आहेत ना, आम्ही पण त्याच्यातनंच गेलेलो आहोत. एक्झरसाईज करायला कंटाळा येतो. पण तुम्ही जर एक्झरसाईज केला, आता मी रोज योगा करतो, योगा करायच्या अगोदर आज करूया का असा प्रश्न येतो निर्माण. किती तुम्ही केली, चांगल्या गोष्टीची सवय लवकर लागत नाही, नाही बरोबर ना. बरोबर. चांगल्या गोष्टीची सवय लवकर लागत नाही. त्यामुळे सकाळी उठून योगा म्हटलं की जरा आज दांडी मारूया का असं वाटतं, बरोबर की नाही. पण जेव्हा योगा करतो ना आपण, तेव्हा जे फ्रेश वाटतं नंतर, हे जो फ्रेशनेस आहे ना हा त्या हार्मोन्सचा परिणाम आहे, कळलं ना. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण जेवढे आनंदी राहू तेवढं आपलं शरीर स्वस्थ राहील, लक्षात ठेवा. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग विषारी हार्मोन्स बाहेर पडतील आणि सगळ्या शरीराचा नाश होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सुदृढ जर शरीर पाहिजे असेल तर तुमचं मन पण स्वस्थ पाहिजे, बरोबर ना. आणि मन स्वस्थ कधी होईल? तुमच्या मनामधले विचार चांगले असतील तर. मन तुमचं नेहमी आनंदी राहिलं तर तुम्हाला मजा येईल, कळलं ना. तर असा हा याचा परिणाम आहे एकमेकांचा. अच्छा सर, शरीर आणि मन हे दोन्ही आपल्या हातात आलं पाहिजे जर आपल्याला करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर. सर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आतापर्यंत आम्हा सर्व युवांना आपलं जिम माहिती होतं, जे आपण फिजिकली जातो, पण मनाचं जिम हे असतं हे आज आम्हाला आज कळलं सर. म्हणून 360 डिग्री 360 डिग्री म्हणजे काय? 360 डिग्री यशाचा मार्ग म्हणजे काय? सर्वांगाने आपण यशस्वी पाहिजे, एकांगी नाही उपयोग. नुसता पैसा कमवला, आपल्या लोकांना असं वाटतं की पैसा भरपूर आहे मी तो यशस्वी झाला. नुसता पैशाने माणूस यशस्वी होत नाही, हॅपी होत नाही, लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हॅपीनेस पाहिजे असेल तर सर्वांगाने आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. म्हणजे शरीराने पण चांगलं पाहिजे, मनाने पण चांगलं पाहिजे, पैशाने पण चांगलं पाहिजे, करिअर पण चांगलं पाहिजे, रिलेशनशिप पण चांगली पाहिजे. हे सर्व जेव्हा आपण अचीव करू ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होऊ. आणि हा महामार्ग सांगणारी ही जीवनविद्या फिलॉसॉफी आहे. नक्कीच सर. आणि सर, नागपूरमध्ये ऑलरेडी समृद्धी आहे, त्यामुळे आज इकडे यशाचा महामार्ग सुद्धा येणार आहे, कारण प्रल्हाद पै सर आहेत आपल्यासोबत. बरोबर. सर, तुम्ही आता जे तन आणि मन याबद्दल जे
सुंदर असं हे जे रिलेशन सांगितलं, तर या संदर्भातलं जे पूर्ण मार्गदर्शन आहे ते जीवनविद्येचा एक फाउंडेशन कोर्स आहे. त्या फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून सुद्धा हा जो विषय आहे तो अधिक विस्तृतपणे त्या ठिकाणी मांडला जातो. तर या ठिकाणी उपस्थित जे आहेत, तर फाउंडेशन कोर्सच्या संदर्भातली माहिती नक्कीच आपल्याला बाहेर उपलब्ध होईल. युवा म्हटलं की संगत हा शब्द खूप आवर्जून घेतला जातो. संगत चांगली असली पाहिजे, संगत चांगली असली पाहिजे. आणि खरोखरच आपल्याला वेगवेगळ्या लोकांची संगत असते, विचारांची संगत असते, जसं तुम्ही म्हणालात. त्याचबरोबर आजकाल विविध साधनं आहेत, डिव्हायसेस आहेत, त्याची सुद्धा आपल्याला संगत असते. तर ही जी संगत आहे ती आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाची आहे आणि ती नेमकं काय आपल्या जीवनावर परिणाम करते, ते आज आम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं आहे. काय माहिती आहे, संगत म्हटली ना की लहानपणापासून संगतीचं महत्त्व खूप आहे आयुष्यामध्ये. जीवनविद्या काय म्हणते माहिती आहे, संगतीने खरी गती मिळते. लक्षात ठेवा, संगतीमध्ये गती आहे ना. तुम्हाला अधोगती पाहिजे की तुम्हाला ऊर्ध्वगती पाहिजे, हे सगळं संगती ठरवत असतं. लक्षात ठेवा. आता काय असं माहिती आहे, आपण जे युवा लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये निरनिराळे टप्पे असतात. तर आताचा तुमचा टप्पा आहे ना, हा शिक्षणाचा टप्पा आहे. लक्षात ठेवायचं, शिक्षणाचा. तुम्ही असं म्हणू नका आता काय प्रीचिंग करायला, प्रवचन करायला आलो. मी प्रवचन करायला नाही आलो आहे, मी तुम्हाला वास्तवतेचं दर्शन घडवायला आलेलो आहे. प्रत्येक आयुष्यामध्ये आपला एक टप्पा असतो की पहिला टप्पा शिक्षण. कारण आपल्याला जर करिअर करायचं असेल, कारण करिअर करणं हा प्रत्येकाचा गोल आहे, बरोबर. करिअर करण्यासाठी तर आपण शिकतो ना, म्हणून शिक्षण हा पाया आहे आणि तो पहिला टप्पा आहे आपला. त्याच्यानंतर ह्या पायाच्या जीवावर, या फाउंडेशनवर आपण आपलं करिअर करणार असतो, बरोबर की नाही. म्हणून आपलं जे हे जे तुमचं वय आहे, ह्या वयामध्ये शिक्षणाला सगळ्यात महत्त्व आपण दिलं पाहिजे. पण आता काय झालं आहे माहिती आहे, आता डिस्ट्रॅक्शन खूप झालेली आहेत लाईफमध्ये आणि लहान वयामध्ये हे डिस्ट्रॅक्शन आपल्याला त्रास देत असतात. तर माझ्या मते 3 डिस्ट्रॅक्शन खूप महत्त्वाची आहेत. एक म्हणजे रिलेशनशिप, दुसरं म्हणजे व्यसन आणि तिसरं म्हणजे सोशल मीडिया. आज काय झालं आहे माहिती आहे, आज मुलं आणि मुली एकत्र फिरतात, मुलं मुली सगळे एकत्र काय काय प्रोजेक्ट करतात, नाईट आऊट करतात, काय काय करत असतात. आमच्या वेळेत तसं नव्हतं. थोडंसं वाईट पण वाटतं आम्हाला हसले बघा लगेच. वाईट वाटलं थोडंसं, नाही असं नाही, पण बरं झालं एका अर्थी असं वाटतं. आता आम्ही रुईया कॉलेजमध्ये, तुम्हाला रुईया कॉलेज माहिती आहे की नाही मला माहीत नाही, मुंबईतलं एक मोठं रुईया कॉलेज, त्याला राजा राणी कॉलेज म्हणायचे. आणि आमच्या वर्गामध्ये आम्ही एका साईडला मुलं, एका साईडला मुली. आता असं पिक्चर दिसत नाही, मुलं मुली एकत्र सगळीकडे असतात ना, तसं आमचं नव्हतं. आमचा ग्रुप मुलांचा वेगळा, मुलींचा वेगळा असायचं. एका अर्थी बरं पण होतं, एका अर्थी थोडंसं वाईट पण वाटत होतं. पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की ही जी संगत आहे ना, आपल्याला मुला मुलींची संगत म्हणा, ही संगत आहे ना, ह्याच्यामधनं नको त्या वयामध्ये रिलेशनशिपला महत्त्व यायला लागलेलं आहे. आज जो तो मला भेटतो ना, तरुण मुलं मला भेटायला भरपूर लोक येतात, कारण ह्यांचे प्रॉब्लेम सगळे मी ऐकत असतो. त्यांना मी काय म्हणतात त्याला, माझे काय काउन्सिलिंग मी करत असतो. त्यामुळे ह्यांचं एक मी ऐकत असतो की माझं रिलेशनशिप होतं, आता ब्रेकअप झालं. म्हणजे रिलेशनशिप होईपर्यंत ब्रेकअप. म्हणजे असं नाही बाबा आमचं रिलेशनशिप खूप वर्ष चाललंय असं म्हणणारे लोक खूप कमी. प्रत्येक जण म्हणतो माझं पास्ट हा शब्द मला खूप आवडतो. पास्ट म्हणजे काय मोठं केलं सगळं, अजून तुला मिसरूड नाही फुटली आणि कसला पास्ट सांगतो आम्हाला. पण सांगतात असू दे. आमचा पास्ट, आमचं रिलेशनशिप ब्रेक झालं. तुला कोणी सांगितलं ह्या वयामध्ये रिलेशनशिप करायला? तुम्ही एकत्र यायला काही हरकत नाही, पण अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजे ना. कारण शिक्षण जर नसेल तर एक लक्षात ठेवा, त्या वयामध्ये कंटाळा येतो. आम्हाला पण कंटाळा आला होता, नाही असं मी म्हणत नाही, पण आम्ही शिकलो. असं नाही की आम्ही आपले न शिकता राहिलेलो नाही. मी पण IIT मधला इंजिनियर आहे, त्याच्यानंतर मी पण मास्टर्स इन मॅनेजमेंट केलेलं आहे, सगळं केलं आम्ही. पण कंटाळा येतो, मी नाही म्हणत नाही. आमच्या सद्गुरू म्हणजे माझे वडील ना, त्यांना माझ्याकडे बघूनच सुचलं असणारा अमृत तुषार की अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
हे आवडला आमच्याकडे बघून म्हटल्यानंतर. सांगायचा मुद्दा म्हणजे आम्ही लहानपणामध्ये ऐकत होतो की अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला लावला. पण खरं आहे ते. म्हणून कंटाळा चांगल्या गोष्टीचा नेहमी येतो. कुठलीच चांगली गोष्ट अशी आनंदाने करणारे फार थोडे असतात की त्यांना त्याच्यातच आनंद, अभ्यासामध्येच आनंद. असे थोडे लोक असतात, ते पुढे मोठे होतात ती गोष्ट वेगळी. पण सर्वसाधारण आपण लोक काय असतं की कंटाळा येतो. पण कंटाळा म्हणजे आपल्या भाग्याला टाळावर लक्षात ठेवून अभ्यास तर केलाच पाहिजे. जे केलं पाहिजे ते केलंच पाहिजे आणि त्या त्या वयात केलं पाहिजे. तुम्ही म्हणा मी नंतर करीन, नाही चालणार. समजलं का? जे शिक्षण तुम्ही ह्या वयात घेणार आहात आणि ह्या शिक्षणाच्या जोरावर तुमचं सगळं आयुष्य होणार आहे. म्हणजे करिअर म्हणा, लग्न म्हणा, प्रत्येक गोष्ट तुमच्या शिक्षणाकडे बघूनच मुली तुमच्याकडे येणार. लक्षात ठेवायचं. एकदा अशी घटना घडली होती की हे असतात ना UPSCची परीक्षा, ती तो प्रिलिम पास झाल्यानंतर मुली त्याच्याकडे आकर्षित झाल्या. अरे UPSCची परीक्षा पास झाला, लगेच मुली भाळल्या त्याच्यावर. एक रिलेशनशिप सुरू झाली. आता मला सांगा, रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर काय होणार? काय होणार? इंटरमिजिएटमध्ये नापास, बरोबर ना? तो नापास झाल्यानंतर इथे फोन कट. समजलं असेल तुम्हाला, सगळे हुशार आहेत. फोन लगेच ब्लॉक करून टाकला, कारण उपयोग नाही, आता काय तो आहेच होणार असं वाटत नाही म्हणून. पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. म्हणजे मला त्या मुलींनी ब्लॉक केलं सांगायचं नाही आहे, मला सांगायचं आहे का, तो रिलेशनशिपमध्ये भांगडीत पडल्यानंतर त्याचं शिक्षण गेलं, करिअर गेलं. म्हणून हा जो टप्पा आहे ना, या टप्प्यावर हे 3 डिस्ट्रॅक्शनला आपण लक्ष ठेवलं पाहिजे. रिलेशनशिप करायला आयुष्य पडलेलं आहे, एवढी घाई करू नका. हा पटतंय की नाही पटत मला माहीत नाही, कारण ऑलरेडी रिलेशनशिप असतील. पण थोडंसं त्याला हे ठेवा, ब्रेक ठेवा. अभ्यास पहिलं केला पाहिजे आपल्याला. हे अभ्यास केला तर पुढे सगळं चांगलं आहे, हो की नाही? म्हणून हे पहिलं डिस्ट्रॅक्शन म्हणजे रिलेशनशिप. दुसरं डिस्ट्रॅक्शन म्हणजे हे सोशल मीडिया. कारण आता संगत कोणाची जास्तीत जास्त आहे? सोशल मीडियाचीच आहे आपल्याला, बरोबर ना? सोशल मीडियावर भरपूर फ्रेंड्स आहेत ज्यांना आपण बघितलेलं पण नसतं. असे भरपूर फ्रेंड्स असतात आपल्याला, जे कधी मदतीला येत नाही आपल्या. पण हे फ्रेंड्समध्ये आपण इतके अडकलेलो असतो की त्या सोशल मीडियामुळे आपल्याला आहे ना फोमो येतो. त्या फोमोवर नंतर बोलीन. पण हे सोशल मीडियामध्ये आपण जे काही ऐकतो ह्याच्यामध्ये आपण आहे ना, ते डिस्ट्रॅक्शन एवढं होतं की तुम्हाला अभ्यास होत नाही तुमचा. कारण एकदा रील बघायला बसलो की हात असा थकायला लागतो, मग असं करून. हे म्हाताऱ्या लोकांचं पण तसंच झालं आहे, कारण उद्योग काय नाही ना, सतत हे करत असतात, मग हे दुखायला लागतं. त्यामुळे एक लक्षात ठेवा की सोशल मीडिया किती त्याला वेळ द्यायचा याला खूप महत्त्वाचं आहे. काही घडलं की लगेच त्याचा फोटो काढायचा, टाकून द्यायचा आतमध्ये. अरे कशाला पाहिजे ते? त्यांनी लाईक म्हणू दे नाही तर डिसलाईक म्हणू दे, तुला काय फरक पडतो? पण नाही, काय झालं की लगेच टाकला. या सोशल मीडियामुळे सगळी वाट लागलेली आहे. लक्षात ठेवा, सोशल मीडियामुळे सगळी वाट लागलेली आहे. म्हणून ह्या सोशल मीडियापासून लांब राहणं हे खूप गरजेचं आहे ह्या वयामध्ये. तुम्हाला मी एक डॉक्टर काश्मीरा संखे नाव तुम्ही ऐकलं असेल, गेल्या वर्षी वाटतं, ती महाराष्ट्रामधनं पहिली आली, ती UPSCमध्ये पहिली महाराष्ट्रामधनं. आणि ती आमच्या मंडळातली, आमच्या संस्थेमध्ये ती लहानपणापासून होती. म्हणजे बाल संस्कार केंद्रापासून ती पुढे पुढे आली होती. जेव्हा तिला पहिलं प्राईज मिळाल्यानंतर ती आम्हाला भेटायला आली, नमस्कार करायला, आशीर्वाद घ्यायला आली. तेव्हा मी तिला सहज विचारलं, अशा गप्पा मारता मारता मला कळलं की तिने 3 वर्ष, आणि ती स्वतः डेंटिस्ट होती ना, डॉक्टर. डेंटिस्टमध्ये किती कष्ट करून ती डेंटिस्ट झाली, तरीसुद्धा तिला UPSC व्हायचं होतं, IAS व्हायचं होतं. म्हणून तिने 3 वर्ष या सगळ्या गोष्टीमध्ये घातली. तिने मला काय सांगितलं की 3 वर्ष मी सोशल मीडिया बंद करून टाकलं होतं. बंद, कमी नाही. तिचा फेसबुक अकाउंट नव्हता, कुठलाही
इंस्टाग्राम अकाउंट नाही, कसं व्हॉट्सअप अकाउंट पण नव्हतं तिला. तिने फक्त व्हॉट्सअप अकाउंट आपल्या घरच्या लोकांसाठी ठेवला होता की मी कुठे आहे, कारण दिल्लीला ट्रेनिंग बिनिंग गेल्यानंतर समजायला पाहिजे ना मी कुठे आहे काय आहे, तर ती मेसेज टाकायची त्याच्यामध्ये. म्हणजे सोशल मीडिया अकाउंट्स तिने बंद केले होते 3 वर्ष, तेव्हा ती पहिली आली, लक्षात ठेवा. आणि आज काय तिची वट, काय वट, म्हणजे 3 वर्ष मीडिया बंद केली आणि आज तिला मीडियामध्ये तिचं लक्ष असतं. मीडियाचं संपूर्ण सोशल मीडियाचं लक्ष तिच्यावर असतं. आता कुठे जाते, कुठे उतरते, उतरल्यानंतर तिच्या बाजूने 2 पोलीस उभे असतात. चालते अशी एवढीशी आहे खरी, पण काय ती साडी घालून चालताना सगळेजण उभे राहतात. हा सगळा वट पाहिजे असेल तर ही कटकट बंद केली पाहिजे सोशल मीडियाची टाईममध्ये. नंतर आहे आयुष्य सोशल मीडिया करायला, पण ती आज गाडीतनं उतरून जेव्हा येते तेव्हा आतमधले सगळे बसलेले लोक असतात ना, ते उठून उभे राहतात. नाहीतर काय होईल, आतमध्येच प्रवेश मिळणार नाही, बाहेर जा म्हणणं. तेव्हा आपण हे जे सांगतो ना, हे प्रिचिंग म्हणून समजू नका, हे सिरियसली घ्या. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आयुष्यामध्ये तर कुठेतरी आपल्याला ब्रेक द्यायला पाहिजे. म्हणून आपलं हे शिक्षण संपेपर्यंत सोशल मीडिया कमी केलं, बंद पण केलं जात नाही. पण लक्षात ठेवा, हे डिस्ट्रॅक्शन मोठं आहे. आणि तिसरं डिस्ट्रॅक्शन म्हणजे व्यसन. आजकालचं व्यसनाची एवढी लागलेली आहे, जिथे जाऊ तिथे मुलीसुद्धा हातात ग्लास नाही तर सिगारेट घेऊन बसलेले असतात. नागपूरची परिस्थिती मला माहीत नाही काय आहे ती, पण मुंबईमध्ये ही परिस्थिती खूप मी बघितलेली आहे. आमच्याच ऑफिसच्या बाहेर मुलगा मुलगी उभे असतात, मुलीच्या हातात सिगारेट. हे काय व्यसन करण्याचं वय आहे? व्यसन कधीच करायचं नसतं खरं म्हणजे, कारण व्यसनामुळे शरीराची वाट लागते. हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा सगळे व्यसन करतात, बरोबर ना. म्हणून व्यसनापासून लांब राहणं. आणि आज जर ड्रग्सची एवढी भीती झालेली आहे, कोण कोणाच्या ह्याच्यामध्ये ड्रग्स टाकेल हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून मी आमच्याकडच्या ज्या मुली आहेत त्यांना मी सांगतो, पार्टीला पहिले जाऊच नका. या वयात पार्टीला जायची काही गरज नाही. बरं गेलात, या वयात असं नाही, कुठल्याही वयामध्ये जर गेला तर मुलींना खूप सावध राहण्याची गरज आहे. कारण हल्ली असे ड्रग्स निर्माण झालेले आहेत की ते तुम्ही टाकले तर तुम्हाला सवय आपोआप लागते. मग बाबा एकदाच घेतली, चुकून घेतली नाही चालत, चुकून जरी घेतली तर त्याच्यावर परिणाम असे होतात की तुम्हाला तिची सवय लागते. आणि ही ड्रग्सची टोळ्या भरपूर भारतामध्ये आहेत. आपलं सरकार त्याच्यावर प्रयत्न करते थांबवायचं, पण ड्रग्स बाहेरून येत असतात, समजलं. आणि हे सगळे कशासाठी येतात? आपली संपत्तीची वाट लावायला, तरुणाईची वाट लावायला, कळलं. कारण आपला तरुण देश आहे. आपला देश आता विकसित म्हणायचं नाही, महासत्ता आहे. आता 4थ्या क्रमांकावर आपला देश आहे, समजलं ना. तेव्हा सांगायचा मतलब काय की आपण या व्यसनापासून, ड्रग्सपासून खूप लांब राहायला पाहिजे. एकदा मी पिकनिकला गेलो होतो. आता आम्ही घेत नाही म्हटल्यानंतर मित्रांना ना कसंही करून आपल्याला पाजायची असते. हे मित्र असेच असतात, संगती मी म्हणतो ना, त्यांचं शेपूट तुटलेलं आहे तर माझं पण तोडायला पाहिजे ना. त्याच्यात त्यांना चैन नाही पडत की आम्ही पितो तू कसं नाही पित. मग एकदा आम्ही गेलो होतो कुठेतरी पिकनिकला, मी जायला लागलं मला तिकडे, तर मी कुठेतरी टॉयलेटला गेलो तर लगेच माझ्या कोकोकोलामध्ये टाकलं. आता ते साधं विस्की होती म्हणून मला लगेच कळली, पण जर ड्रग्स टाकलं तर ते कळणार पण नाही. आणि मुलींना हे खूप घातक असतं, लक्षात ठेवायचं. एकदा ड्रग्स टाकलं की मुलींना पुढे काही कळत नाही आपण काय करतो ते. मग त्याच्यावर मुलं काही करू शकतात. म्हणून तुम्हीच नाही, मोठ्या लोकांना पण हा धोका आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून या पार्ट्या पब दिसतं खूप छान, असं नाचायला गेल्यानंतर नुसते बेहोश होऊन जातात. पण बेहोश झाल्यानंतर जो होश गेला तर पुढे काय होईल आपल्याला सांगता येत नसतं. त्यामुळे सगळीकडे थोडंसं कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. आपल्याला हे काही प्रीचिंग नाही, हे आपल्या आयुष्याची वाट लागू शकते, लक्षात ठेवायचं, कळलं ना. म्हणून आज आपली जी विकसित भारतामध्ये नशामुक्त भारत अशी चळवळ सुरू केलेली आहे. आपल्या सरकारने नशामुक्त युवा पिढी ही चळवळ सुरू केलेली आहे.
आणि ह्या नशामुक्ती चळवळीमध्ये आमची संस्था पण त्याच्यामध्ये भाग घेते, समजलं. म्हणून आमच्याकडे पण आम्ही हे व्यसनमुक्ती अभियान जोरदार राबवत असतो आणि आम्ही त्यांच्यामध्ये भाग घेतो. सर, युवा म्हटलं की आजकाल स्ट्रेस हा शब्द अगदी साहजिक येतो. म्हणजे आम्हाला आमच्या असाइनमेंट्सचा स्ट्रेस असतो, सबमिशनचा स्ट्रेस असतो, त्यानंतर पासआउट झाल्यावर आपल्याला चांगला जॉब मिळणार की नाही या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस आहे. करिअर करताना जॉबमध्ये आपण कसं स्थिर राहू याचं स्ट्रेस आहे. म्हणजे स्ट्रेस आणि फक्त स्ट्रेस युवा. तर हा जो स्ट्रेस आहे सर, तो नेमका का निर्माण होतो आणि तो स्ट्रेस आपण हँडल कसा करायचा त्याबद्दल आम्हाला युवांना सांगावं. खरं खूप मोठा प्रश्न आहे. सोपं उत्तर एकदम देता येणार सगळं नाही आहे, तरी मी थोडक्यात सांगणार आहे. कारण आमच्याकडे आहे ना, आम्ही एक एन्जॉय स्ट्रेस हा कोर्स राबवतो. एन्जॉय स्ट्रेस, लोक म्हणतात हे काय? स्ट्रेस हा सगळ्यांना असतो, लहान मुलाला पण असतो, बरोबर की नाही? स्ट्रेस सगळ्यांना असतो, पण हा स्ट्रेस एन्जॉय कसा करायचा, म्हणजेच या स्ट्रेसमधनं बाहेर कसं पडायचं, हे खूप महत्त्वाचं आम्ही कोर्स घेत असतो, समजलं ना. असो, सध्या मी फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की आपण स्ट्रेस का होतो. याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं मन आहे ना, हे मन हे चंचल आहे. चंचल म्हणजे काय? भूतकाळाचं अनिष्ट चिंतन, चांगलं चिंतन फार कमी वेळा करतो आपण, अनिष्ट चिंतन जास्त करतो. आणि भविष्य काळाची चिंता, कारण भविष्य काळ एवढा अनसर्टन झालेला आहे आताच्या काळात. पूर्वीच्या काळामध्ये एकदा नोकरीला चिकटला की चिकटला, आज कधी बाहेर फेकतील, म्हणजे आज कौतुक करतील आणि उद्या हातात चिठी देतील, सांगता येत नसतं. एवढं अनसर्टन्टी हे जग झालेलं आहे, अनसर्टन. याला वुका वर्ल्ड म्हणतात, वुका हल्लीच्या लँग्वेजमध्ये. ते व्होलेटाईल आहेत, अनसर्टन आहे, ॲम्बिग्युअस आहे. तर हे जे वुका वर्ल्ड आहे ना, म्हणजेच अनसर्टन वर्ल्ड, म्हणजे कुठलीच गोष्टीची खात्री सांगता येत नाही आज, समजलं ना. उद्या काय होईल याची काहीच खात्री सांगता येत नाही. म्हणजे युद्धापासून ते शेअर प्राइसेस कधी खाली पडतील पासून कधी नोकरीवरनं काढतील, काही सांगता येत नाही. अशा वेळेला स्ट्रेस हा येतोच. म्हणून अनिष्ट चिंतन भूतकाळाचं आणि सतत चिंता आणि काळजी भविष्यकाळाची, याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि याच्यामुळेच आपल्याला स्ट्रेस येतो. स्ट्रेस म्हणजे काय हो? चिंता काळजी म्हणजे स्ट्रेस असतो. सतत आपण चिंता काळजी जे अनिष्ट चिंतन करतो त्यांनीच आपल्यामध्ये स्ट्रेस येत असतो, कळलं ना. दुसरं म्हणजे आपण कंपॅरिझन करत असतो, ज्याला आजकालच्या वर्ल्डमध्ये तुमच्या भाषेमध्ये फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. मला पहिल्यांदा कळायचं नाही फोमो काय करतायत. मग मी विचारल्यानंतर मला कळलं फिअर ऑफ मिसिंग आउट. वा म्हटलं, केवढं मोठं फिअर आहे यांच्याकडे. आणि काय मिस होत आहे? तर वाईट गोष्टी. चांगल्या गोष्टी मिस होण्याचं कोणाला पडलेलं नाही आहे, कळलं ना. आमच्या वेळेला आमचे काही मित्र असे म्हणायचे, कारण त्यांना मजा मारायची असायची ना, मग ते मला म्हणायचे, कारण मी त्यांच्याबरोबर ह्याच्या भानगडीत पडायचो नाही, दारू पिणं म्हणा ह्याच्या भानगडीत. तर ते मित्र मला काय म्हणायचे माहिती आहे? अरे प्रल्हाद, आपण जेव्हा वरती जाऊ ना, वरती म्हणजे कळलं ना, स्वर्गामध्ये गेल्यानंतर देव तुम्हाला विचारणार, यमराज असतो ना, की ते कोण असतं तिथे, कोण असेल तो तुम्हाला विचारणार, तू दारू नाही प्याला, जा परत पृथ्वीवर जा. म्हणून आहे ना, आपण सर्व केलं पाहिजे. सर्व केलं ना की मग तिथे गेल्यानंतर आपल्याला त्रास नाही, ते लगेच आपल्याला ॲक्सेप्ट करणार स्वर्गामध्ये, बरोबर की नाही. नाही तर परत यायला लागेल सगळं करायला. मी त्याला एकच वाक्य विचारलं, सगळं करायला तयार आहेस ना, मग प्रवचनाला पण चल ना जरा. ते नको, म्हणजे फक्त ज्या वाईट गोष्टी करायला तयार. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की आपलं जर हिताचं नाही आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला फोमो येत नाही. फोमो येतो जे हिताचं नाही ते, आणि जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे, याचा कधी फोमो येत नाही कोणाला. येतं काय? आता तुमच्यापैकी इथे जे लोक आलेत आणि न आलेले लोक आहेत, त्यांना फिअर ऑफ मिसिंग आउट नाही गेलं, काय फरक पडत नाही. तेवढ्या वेळामध्ये आम्ही एन्जॉय केलं, बरोबर की नाही. म्हणून फिअर ऑफ मिसिंग आउट हा शब्द म्हणजे खरं म्हणजे नको त्या गोष्टीचं कम्पॅरिझन करणं नाही.
सोशल मीडियामध्ये कोणतरी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं, लगेच त्याला वाटतं आम्ही जात नाही, मला काहीतरी मिस होते. अरे काय मिस होते? ते सुद्धा 5 स्टारमध्ये गेले की AIने टाकलं आहे कोणाला माहीत. हल्ली AIचा प्रश्न आहे, कोण कोणाची जोडून देऊ शकतो. त्यामुळे हे सोशल मीडियावर काय दिलं त्याने तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट होण्याची काही गरज नाही. सगळं खोटं असतं. नवरा बायको हातात हात घालून चाललेले असतात, घरी गेल्यानंतर भांडत असतात, ते काय सगळं थापा असतात. फक्त लग्नाच्या वाढदिवसाला एक मोठं डिनरला बसतात आणि मोठे मोठे फोटो टाकतात. लोकांना वाटतं काय कुटुंब छान चाललंय, काय नसतं. मला विचारा, कारण सगळेजण माझ्याकडे येत असतात. जे बाहेरून छान दिसतं ते सगळे माझ्याकडे येऊन सगळं सांगत असतात मला की घरी कसं छान आहे ते. समजलं ना? त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, फिअर ऑफ मिसिंग आउट करायची काही गरज नाही. मुख्य म्हणजे कंपॅरिझन टाळली पाहिजे आपण. समजलं ना? आपण कंपॅरिझन करूनच आपला वाट लावलेली आपण लक्षात ठेवायचं. आपण कंपॅरिझन कोणाशी करायची? आपल्याशी करायची. आज मी जिथे आहे त्याच्याविषयी मी वरती जाईन, वरच्या लेवलला जाईन, ही कंपॅरिझन आपण केली पाहिजे. कळलं ना? दुसऱ्यांशी कंपॅरिझन करायच्या भांगडीत पडू नका. समजलं ना? ह्यानीच आपल्याला स्ट्रेस येत असतो. कळलं ना? त्यामुळे हा जो फोमो म्हणतात ना, हा कंपॅरिझनमुळे येत असतो. आणि हे कंपॅरिझन आपल्याला त्रास देत असतं. कळलं ना? आणि सतत आपल्याला हव्यास असतो. हव्यास म्हणजे काही करायचं नाही पण सगळं पाहिजे, याला हव्यास म्हणतात. बाबा चांगलं काहीतरी धडाडीने तू काहीतरी केलंस आणि काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करता मी समजू शकतो. पण तसं नसतं. यांना काही करायचं नसतं पण सगळं पाहिजे असतं. म्हणजे काय? शॉर्टकटनी सगळं पाहिजे. शॉर्टकट, वेळ नाही आमच्याकडे, लवकर पाहिजे सगळं. हा जो हव्यास आहे ना आपल्याला, हा हव्यास आपल्याला त्रास देतो. समजलं ना? म्हणून सतत नवीन नवीन अपेक्षा, आकांक्षा ह्या ज्या असतात ना, ह्या आपल्याला त्रासदायक ठरतात. मग तुम्ही म्हणाल महत्त्वाकांक्षा नको का? पाहिजे, सगळं पण पाहिजे. पण त्याच्यासाठी स्वतःला केपेबल करणं गरजेचं आहे, कॉम्पिटंट करणं गरजेचं आहे ना. तुम्ही स्वतः काही शिकायचं नाही आणि त्याला बघ 50 लाख पगार आहे, अरे असणारच त्याला पगार, कारण तो शिकला आहे. आता आमच्या IITमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांना काय मोठमोठ्या फिगर्स मिळत आहेत. आता IITमध्ये जायला तुम्हाला किती त्रास आहे ते बघा, मग कळेल IIT कशी आहे ती. आता आम्ही IITमध्ये शिकलो म्हणून सांगतो. IITमध्ये पेपर सोपे नसतात ठरलेले, कसेही पेपर्स टाकतात. आमच्या वेळेला आम्हाला ते हे असतं ना, काय म्हणतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ते एका वेगळ्या पेजवर दिले होते आणि प्रत्येकाचा नंबर वेगळा केला होता. समजलं ना? सिरियल नंबर. म्हणजे जर तुम्ही लांबून बघितलं त्याच्यावर त्यांनी काय केलं आहे, त्यांनी जर 3ऱ्या नंबरवर टिकमार्क केलं असेल तर तो 3रा नंबर तुमचा 5वा असू शकतो. कधी तुम्हाला ऑप्शन्स देतच नाहीत. 10 पैकी 10 प्रश्न सोडवा किंवा 10 पैकी 8 सोडवा. कधी देतील, कधी नाही देणार. म्हणजे ऑप्शन टाकायची सोय नाही. समजलं ना? ऑप्शन टाकायची सोय नव्हती. पुन्हा काही सगळी गणितं येतील, नाही तर कधी थिअरी येईल, काही सांगता येत नाही. सगळं अनसर्टन असायचं. त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला तयारी करायला लागायची. म्हणून IITमधनं बाहेर पडल्यानंतर उगीच पॅकेज देत नाही, आपल्याला फक्त पॅकेज दिसतं. मुलांना काय माहिती आहे, पॅकेज बघायला खूप आवडतं, काय सुंदर पॅकेज आहे म्हणून. अरे पण पॅकेजच्या मागे कष्ट आहेत ना, ते करायला शिका ना. काय माहिती आहे, आपल्याला शिक्षण घ्यायचं नसतं, अभ्यास करायचा नसतो, पण बाकी सगळं पाहिजे असतं. मगाशी मी जे म्हटलं ना की योग्य वयात योग्य करणं गरजेचं असतं, नाही तर पुढे त्रास होतो. मी माझ्या काकाचं उदाहरण देतो, मी तुम्हाला कळेल. खूप सुंदर उदाहरण. माझे काका आहेत ना, इंग्लिश मिडियममध्ये शिकले होते. त्यांचं इंग्लिश खूप छान होतं, सगळं छान होतं. पण आमची आजी लवकर गेल्यामुळे ते मोठे काका जे होते ना, ते त्याचा सांभाळ करत होते. कारण तेव्हाच्या काळात वय खूप फरक होता. मोठा काका आणि आज छोटा सगळ्या, त्याच्यामधलं फरक खूप. त्यामुळे ते जवळजवळ त्याच्या वडिलांसारखेच होते त्याला. आणि तो काय करायचा, तो हुंदडबाजी म्हणतात ना, इकडे फिर तिकडे फिर, अभ्यास करायचा नाही. आता 9वीपर्यंत कोणी बघत नाही, कारण वरती वरती जात असतो ना. पण जेव्हा तो SSCला गेला तेव्हा काका चिडले, माझे मोठे काका. ते चीफ इंजिनियर होते पोर्ट्समध्ये. त्यांना शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. तर ते वैतागले. तो बोलला, तू आता जर नापास झाला ना, तुला मी घरातून बाहेर काढीन, घरात राहायचं नाही म्हणून, अभ्यास कर नाही तर बाहेर जा.
तर तेव्हाच्या काळामध्ये थोडंसं हे असतं ना, एवढं बोललं म्हणजे लगेच इगो बाहेर काढी म्हटलं तर हा गेला बाहेर. आता बाहेर जाणं काय सोपं आहे, कोण खायला घालणार याला. पण त्या ह्याच्यामध्ये होश में तो बाहेर गेला निघून. मग करणार काय, मग तो बोटीवर जॉईन झाला खलाशी म्हणून. डेक धुवायला सुरुवात जेव्हा त्यांनी केली, कारण पैसा कमवायचा तर सगळं करायला लागतं, शिक्षण नाही, नुसता SSC झाला होता जस कसा बसा. जेव्हा डेक धुवायला सुरुवात केली ना, तेव्हा त्याला कळलं शिक्षणाचं महत्त्व काय, कळलं. पण तोपर्यंत थोडा उशीर झाला नव्हता. पण त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या परीक्षा दिल्या, या ज्या बोटीवरच्या परीक्षा असतात ना, त्या तो परीक्षा द्यायला. त्याचं इंग्लिश चांगलं होतं, बुद्धिमत्ता तर चांगला होता, कारण माझा काका ना, तो बुद्धिमत्ता चांगलीच असणार. तर इंटेलिजंट होताच तो, पण फुकट संगतीमुळे फुकट गेलेला होता. मग तिथे त्याला रिअलायझेशन झालं, साक्षात्कार झाला की आपण आता अभ्यास नाही केला तर काय खरं नाही आपलं. मग त्यांनी बोटीवर अभ्यास सुरू केला. खलाशी होऊन तो रात्री अभ्यास करायचा. असं करता करता ज्या बोटीवर तो खलाशी होता त्या बोटीवर तो कॅप्टन झाला. आता टाळ्या वाजवा. म्हणजे काय, त्या वयात अभ्यास नाही केला पण नंतर करायलाच लागला त्याला, पण तरी त्यांनी केला टायमामध्ये, म्हणून तो कॅप्टन झाला. समजलं. तर सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं नाही तरच, नाही तर स्ट्रेस येणार. परीक्षेला स्ट्रेस काय येतो, तुम्हा सगळ्यांना परीक्षेच्या वेळेला स्ट्रेस येतो. काय येतो, माझं एकदम हे होतं, काय म्हणतात त्याला, ब्लँक होतो. हे शब्द मला सांगतात लोक. अरे तू ब्लँक का होतो, कारण अभ्यास नाही केला की ब्लँक होतो माणूस. म्हणून हे स्ट्रेस आहेत ना, हे उगीच येत नसतात. आमच्याकडे जे गोल्ड मेडलिस्ट होते आमच्या IIT मध्ये, आमच्या हॉस्टेलमध्ये जे गोल्ड मेडलिस्ट होते, हुशार मुलं, ते परीक्षेच्या आदल्या दिवशी विहार लेकला जायचे. कारण आम्ही पवईला होतो ना, तिथून विहार लेक जवळ होता. तर हे मजा मारायला विहार लेकला जायचे, कारण अभ्यास सगळा तयार. मग कशाला ब्लँक होणार. आणि ज्यांचा अभ्यास तयार नसतो ते लास्ट मिनिटला ब्लँक होतात. कळलं की नाही. म्हणून स्ट्रेस कधी येतो माहिती आहे, स्ट्रेस तुम्ही अभ्यास नाही करता तेव्हा येतो स्ट्रेस. नको त्या गोष्टी करायला गेला की मग तुम्हाला स्ट्रेस येतो, लक्षात ठेवायचं. म्हणून अपेक्षा फार मोठ्या ठेवायच्या आणि करायचं काय नाही यांनी स्ट्रेस येणार. म्हणून अपेक्षा पाहिजेच, पण त्या कशा, लोकांकडे बघून नाही, आपल्यामध्ये आपण जिथे आहोत आज त्याच्यापेक्षा आपली इम्प्रूव्हमेंट कशी होईल याच्यावर जर लक्ष दिलं तर कधीच स्ट्रेस येणार नाही. आमच्याकडे एक मुलगी आहे, ती 55% मार्क मिळवायची, तिला 9वीला 55% मार्क मिळाली. ती जेव्हा जीवनविद्येमध्ये आली तेव्हा तिला अभ्यासाचं महत्त्व, अभ्यास कसा करायचा हे सगळं शिकवलं आम्ही. 3R फॉर्म्युला म्हणजे काय, सगळं आम्ही शिकवलं. आणि व्हिज्युअलायझेशन शिकवलं, मनाचं सामर्थ्य कसं वाढवायचं. तर तिने काय केलं, व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली आणि अभ्यास जोरदार सुरू केला. व्हिज्युअलायझेशन तिने काय केलं, एकदम नाही 90% मिळवणार, कारण 55मध्ये तर 90% म्हणजे शक्य नाही ना. मग तिने म्हटलं पहिल्यांदा मी 65% मिळवणार, असं म्हणून ती 10वीला 70% मिळवले. नंतर असं करत 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 ती आर्किटेक्चरला गेली आणि आर्किटेक्चरला फर्स्ट आली कॉलेजमधनं. म्हणजे बघा हे कशामुळे झालं, तिच्याकडे मनाचं सामर्थ्य तिने वापरलं. हे स्ट्रेस बीस येतात ना, याला मी तुम्हाला खरं सांगू का, आम्ही आहे ना आमच्या कोर्समध्ये सगळं शिकवतो की मनाचं सामर्थ्य कसं वापरायचं. आपल्याचकडे सगळं सामर्थ्य आहे, स्ट्रेस बीस सगळ्या गोष्टी काढून टाकण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जेवढं मनाने स्ट्रॉंग होऊ, एफर्ट्स घेऊ इन द राईट डायरेक्शन, तेवढं तुम्ही पुढे जाईल, आयुष्यामध्ये पुढेच जात राहाल. नाहीतर मग काय चिंता काळजी करत बसा, उद्याची चिंता त्याला अर्थ नसतो, लक्षात ठेवायचं. म्हणून स्ट्रेस कधी येतो, अननेसेसरी डिझायर्स वाढतात, अपेक्षा वाढत जातात. आता मोठं झालं की कंपनीमधनं स्ट्रेस येतो. कंपनी म्हणतं एवढं टार्गेट केलं पाहिजे, 300 कोटी टार्गेट दिलं की याची लगेच हे होते, स्ट्रेस येतो याला. आता ऑफिसमध्ये कितीतरी लोकांना स्ट्रेस येतो. आम्ही सांगतो तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला स्ट्रेस कसा घालवायचा सांगतो. कारण स्ट्रेस घालवण्यासाठी आहे ना तुमचं मनाचं सामर्थ्य म्हणून वापरता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. मनाचं सामर्थ्य वापरून तुम्ही कुठलंही टार्गेट पुरं करू शकता, हे लक्षात ठेवा. आता सगळं मी आता सांगू शकत नाही तुम्हाला,
पण त्याच्यासाठी प्रल्हाद पै स्पीक्स म्हणून माझे वेबिनार आहेत, यूट्यूबवर आहेत, फ्री अवेलेबल आहे. 31 की 32 काहीतरी 31 31 आहे आहेत. त्याचे. त्याच्यामध्ये पूर्णपणे गोल कसा सेट करायचा पासून ते रिलेशनशिप कशी करायची हे संपूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तेव्हा विसरू नका, प्रल्हाद पै स्पीक्स म्हटलं की तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की तुम्हाला जर स्ट्रेस घालवायचा असेल, कारण स्ट्रेस येतो म्हणजे काय, आपल्याकडनं होत नाही कुठली गोष्ट म्हणून स्ट्रेस येतो ना. हे टार्गेट मला करता येईल की नाही ही चिंता काळजी म्हटलं की स्ट्रेस येणार. पण हे टार्गेट सहज करण्याचं सामर्थ्य आपल्याचमध्ये आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्याचकडे मनाचं सामर्थ्य आहे, फिजिकल सामर्थ्य आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, तसं तुमच्याकडे स्पिरिच्युअल पण सामर्थ्य आहे, मनाचं पण सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य वापरता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी थोडंसं मन शिकून घेतलं पाहिजे, समजलं ना. आणि हे आम्ही शिकवतो व्हिज्युअलायझेशन करून, नंतर ॲफर्मेशन्स, निरनिराळे टेक्निक्स आहेत. ह्यानी तुम्ही टार्गेट सहज अचीव करू शकता, समजलं ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, चंचल मन जे आहे ना, एक सगळं नको ते चिंतन करतं. अनिष्ट चिंतनाने स्ट्रेस येत असतो. कोणाच्या घरामध्ये एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला, एवढा स्ट्रेस घेतात की लोक ह्याच्यामध्ये जातात, काय म्हणतात त्याला, डिप्रेशन. आजकाल तर डिप्रेशन हा शब्द खूप, मी डिप्रेशनमध्ये आहे. अरे काय डिप्रेशनमध्ये, म्हणजे डिप्रेशन इज द हायेस्ट पर्सेंटेज आहे आता प्रॉब्लेमचा. रोगामध्ये आपण म्हणतो हार्ट प्रॉब्लेम इज द हायेस्ट, नाही, डिप्रेशन इज द हायेस्ट. बरोबर. म्हणजे डिप्रेशन काय येतं, नको ते चिंतन, अनिष्ट चिंतन करत राहायचं. आता व्यक्ती गेली, आता तू काय करणार, काय करू शकत नाही, तू आहेस ना, पुढे चल, पुढे जायला पाहिजे, मागे राहून नाही चालत. असं मागे किती वेळ तुम्ही मागे राहणार. म्हणून एक लक्षात ठेवायचं की सगळं हे जे आपलं अनिष्ट चिंतन चालू असतं, हे जे मन चंचल आहे ना, ह्याला तुम्हाला स्थिर करता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी साधना असतात. साधना म्हणजे काय, डोळे मिटून बसायला पाहिजे असं नाही प्रत्येक वेळेला. साधना भरपूर आम्ही शिकवतो. म्हणून प्रेझेंट मोमेंट हा फेमस वर्ड आहे आताच्या. बी इन प्रेझेंट मोमेंट. तुम्ही जर प्रेझेंट मोमेंट राहायला सुरुवात केली की तुम्हाला सगळं काही मिळतं आयुष्यामध्ये. आणि ते करून बघायचं असतं. मन चंचल आहे ना, त्याला मनाला स्थिर करता आलं पाहिजे, कळलं ना. त्याच्यासाठी खूप साधना आहेत. सगळं काय मी आता सांगू शकत नाही, पण डीप ब्रिथिंगपासून ते आमच्याकडे आम्ही सिम्पली सी अशा साधना असतात. म्हणजे काय, किंवा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करताना पूर्णपणे तिकडे राहणं, हे जर तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. साधी गोष्ट सांगतो, पाणी पिताना पाण्यामध्येच राहायचं, पाण्याची चव घ्यायची, पाणी पिताना पाणी कसं जातं आतमध्ये, हा सगळा पाण्यामध्येच राहायचं, त्या ॲक्टिव्हिटीमध्येच राहायचं. आपण काय करतो, पाणी पिताना दुसराच विचार करतो. पाणी इथे पितोय, विचार दुसरे, जेवतोय, टी व्ही बघतोय, समजलं ना. आपल्याला सवयच आहे, घरी बसलं की ऑफिसचा विचार, ऑफिसमध्ये गेले की घरचा विचार. मन तिथे स्थिरच नसतं आपलं. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर आहे म्हटलं सद्गुरूंनी. स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे म्हटले. म्हणजे काय, जेवढं मन तुमचं स्थिर होईल कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, मग अभ्यासात असेल, कामामध्ये असेल, कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं मन स्थिर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणून जेवताना जर मन तिकडे असेल, जेवणामध्ये असेल, त्याला माइंडफुलनेस म्हणतात. हल्ली अमेरिकन लँग्वेजमध्ये माइंडफुलनेस. तुम्ही जर माइंडफुल असाल प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तर तुमचं चिंतन अनिष्ट होत नसतं, समजलं ना. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकवतो. नंतर आपल्याला स्ट्रेस कशामुळे येतो, आपल्याला हव्यास खूप असतो, डिझायर्स खूप असतात, टार्गेट्स खूप मोठी असतात, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो. म्हणून ह्या ज्या डिझायर्स आहेत ना, महत्त्वाकांक्षा पाहिजेच, पण ती महत्त्वाकांक्षा समाधानाच्या अधिष्ठानावर लागते. हे मी पुढे सांगणार आहे व्हॅल्यूज जेव्हा येईल तेव्हा. म्हणून हे स्ट्रेस कमी करणं आपल्याला शक्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं हे शिकून घेतलं पाहिजे, मनाचं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. सगळ्या काय एका पॉडकास्टमध्ये मी नाही शिकवू शकत. म्हणून आम्ही आमचे कोर्सेस करतो,
आपल्या यूट्यूबवर भरपूर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, समजलं ना. हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला स्ट्रेस सहज घालवता येईल. नक्कीच सर. सरांनी हे जे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे ते सांगताना मगाशी प्रल्हाद पै स्पीक्स या वेबिनारचा उल्लेख केला आणि खरोखरच तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला इतका आनंद होतोय की जेव्हा हा वेबिनार डिक्लेअर केला गेला, हा उपक्रम युवांसाठी जेव्हा सुरू केला गेला, तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे साहेब यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं. प्रल्हाद पै स्पीक्स हा वेबिनार तेव्हा लाईव्ह व्हायचा, पण त्याचे सर्व एपिसोड्स आपल्याला यूट्यूबवर उपलब्ध आहेत आणि फक्त आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वातून जवळपास 257हून अधिक कंट्रीजमधले युवा या लाईव्ह वेबिनारचा तेव्हाच्या आस्वाद घ्यायचे, लाभ घ्यायचे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने पै सरांना त्या वेबिनारमध्ये प्रश्न विचारले गेले. तेव्हा युवांनी हा वेबिनार जो आहे प्रल्हाद पै स्पीक्स हा नक्की पाहावा आणि जीवन विद्या मिशनचं जे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्यालासुद्धा आपण सर्वांनी सबस्क्राईब करूया, कारण जीवन विद्या मिशनचे जे विविध उपक्रम आहेत, त्याचबरोबर पै सरांची जी विविध व्याख्यानं आहेत, लाईफ मॅनेजमेंट सिरीजमधली विविध व्याख्यानं आहेत, आदरणीय सद्गुरू श्री वामनराव पै यांची विविध प्रवचनं, हे सर्व काही आपल्याला या यूट्यूब जीवन विद्येचं जे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. त्यामुळे जर सबस्क्राईब केलं तर त्याचे नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला मिळतील. सरांनी विविध कोर्सेसचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी इनडायरेक्टली केला, कारण ज्या साधना आहेत त्या साधना एका वेगळ्या पद्धतीने अभ्यासपूर्ण स्वरूपामध्ये हे जे सर्व विषय आहेत, मनाच्या व्यवस्थापनापासून सर्व विषय या कोर्सेसच्या माध्यमातून मांडले जातात. मगाशी मी फाउंडेशन कोर्सचा उल्लेख केला, पण प्रत्येक वयानुसार म्हणजे आयुष्यामध्ये सुखी कसं व्हायचं, युवांनी स्ट्रेस कसा हँडल करायचा, अशा सगळ्या गोष्टी या कोर्सेसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सांगितल्या जातात. हे जे जीवन विद्या मिशनने निर्माण केलेले कोर्सेस आहेत ते स्वतः प्रल्हाद पै सरांच्या मार्गदर्शनाखाली डिझाईन झाले आहेत आणि अगदी गर्भापासून म्हणजे गर्भसंस्कार कोर्स, विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवन विद्येचा हा कोर्स आहे जो विविध विभागांमध्ये विविध विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो आणि अभ्यासाच्या पद्धतीपासून जीवनमूल्य कशी आपण अंगीकारायची इथपर्यंत सुंदर पद्धतीने अगदी व्हिज्युअलायझेशन टेक्निक सुद्धा तिथे प्रात्यक्षिक करून घेतलं जातं. असा विद्यार्थी कोर्स आहे. युवांसाठी खास तरुणांनो सोने करा आयुष्याचे हा देखील कोर्स आहे जो विभागामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मागणीनुसार जीवन विद्या मिशन आयोजित करत असतं. त्याचबरोबर स्वानंद योग शिबिर लेवल 1 to 7 असे 7 स्टेप्स आहेत. तर हे सर्व कोर्सेस, इतर जे कोर्सेस आहेत ते जीवन विद्या मिशनचं कर्जत इथलं जे ज्ञानपीठ आहे आणि कामोठ्याला जे ज्ञानसाधना केंद्र आहे तिथे घेतले जातात. जीवन विद्येचं कर्जत इथलं ज्ञानपीठ म्हणजे सर जिथे तुम्ही मगाशी ज्या साधना सांगितल्या त्या खूप सुंदर पद्धतीने करवून घेतल्या जातात. हे ज्ञानपीठ म्हणजे जणू जीवनाचं विद्यापीठ आहे जिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाते आणि खूप निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे ज्ञानपीठ साकारलेलं आहे आणि इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळाच आनंद मिळतो, कारण इथे सगळीकडे एक सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. आणि या ज्ञानपीठाचं वैशिष्ट्य असं की दिल्ली आर्किटेक्चर इन्स्टिट्यूटतर्फे इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये ऑल ओव्हर इंडियामधनं या जीवन विद्या मिशनच्या कर्जत इथल्या ज्ञानपीठाला फर्स्ट रँकिंग मिळालेलं आहे. खरं तर या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास अनेक देशभरातल्या अनेक संस्था आल्या होत्या आणि इंटरनॅशनल 25 इंटरनॅशनल ज्युरींनी हे काम पाहिलं आणि त्यातून त्यांनी या ज्ञानपीठाची निवड केलेली आहे. तेव्हा या नॅशनल अवॉर्ड विनिंग ज्ञानपीठाला नक्कीच तुम्ही भेट द्यावी. आणि आमचा असा अनुभव आहे आत्तापर्यंतचा की आम्ही जे विविध व्याख्यानं आयोजित करतो तर त्या व्याख्यानांमध्ये अनेकांना हे जीवनविद्येचं तत्त्वज्ञान आवडतं आणि या तत्वज्ञानाच्या निमित्ताने या कोर्सेसच्या निमित्ताने हे सर्व लोक या ज्ञानपीठात येतात. इतकं हे ज्ञानपीठ खूप सुंदर आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा नक्कीच या ज्ञानपीठात यावं.
सर, आपण स्ट्रेसबद्दल आता इतकं विस्तृतपणे तुम्ही सर्वांशी संवाद साधलात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणखी एक गोष्टीवर जो भर दिलेला आहे की शिक्षणासोबतच मुलांमध्ये संस्कार सुद्धा रुजवले गेले पाहिजेत. आणि खरोखरच म्हणजे संस्कारांचं महत्त्व नेहमीच आपल्याला अधोरेखित करावं लागतं. पण संस्कार म्हणजे नेमकं काय, आणि हे जे संस्कार आहेत ते घडविण्यासाठी, युवा पिढीवर होण्यासाठी शिक्षण किंवा जो समाज आहे त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, तर ते कृपया सर सांगावं. संस्कार म्हटलं की आपल्याला वाटतं लहान मुलांवर करायचे, कळलं ना. कारण संस्कार म्हणजे काय, लहान मुलांवर संस्कार असं म्हणतो आपण, पण खरं म्हणजे आहे ना, संस्कार एक आयुष्यभर करायचे असतात. आपण फक्त नाव बदलतो त्याला. सद्गुरू जरा मोठं झालं की शहाणपण म्हणतात, शहाणपण दिलं पाहिजे. खरं म्हणजे ते संस्कारच असतात, लक्षात ठेवायचं. आणि संस्कार काय वेगळे नसतात. लहानपणी जे देतो ना ते मोठेपणी पण उपयोगी पडतात. असं नाही की लहानपणीच द्यायचे असतात नंतर नाही, असं नाही ते. तर हे संस्कार आहे ना खूप महत्त्वाचे असतात. आणि तुम्ही सिरियलमध्ये बघत असणार, सिरियलमध्ये काय झालं की आई वडील म्हणतात तुला मी हेच संस्कार दिले का हो, असं म्हणतात, माहीत आहे ना. काही संस्कार दिलेले नसतात. कारण संस्कार म्हणजे हेच काय माहीत नसतं. इवन पेरेंट्सना पण माहीत नसतं की संस्कार द्यायचे म्हणजे काय द्यायचं. इथून सुरुवात आहे. त्यामुळे संस्कार द्यायचं म्हणजे आईबापांना नमस्कार केला की नाही, माझा मुलगा मोठ्याला नमस्कार करतो लगेच, हे संस्कार चांगले आहेत, समजलं ना. पण हे खरे संस्कार नाहीत. हे संस्कार म्हणजे एक जीवन पद्धत आहे की बाबा मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं हे ओके आहे. पण खरे संस्कार ज्याला जीवन मूल्य म्हणतात ही निसर्ग नियमावर आधारित असतात, लक्षात ठेवायचं. कारण बाकीची जी मूल्य आहेत, नीतिमूल्य ज्याला म्हणतात, ही नीतिमूल्य किंवा मोरॅलिटी ज्याला आपण म्हणतो ना, ही देशाप्रमाणे बदलत असते, कळलं ना. आपल्या देशामध्ये ज्याला आपण मॉरल व्हॅल्यूज म्हणतो ते अमेरिकेमध्ये बदलतील, जपानमध्ये दुसरेच कुठलेच असतील. प्रत्येक देशामध्ये वेगळं असतं, समजलं. मोरॅलिटी इज डिफरंट इन डिफरंट लोकेशन्स. पुन्हा जनरेशन टू जनरेशन मोरॅलिटी चेंज होते. आमच्याकडे एकेकाळी बायका पदर घेऊन बसायची डोक्यावरनं, समजलं. आता कुठला पदरच निघून गेलेला आहे. त्यामुळे ही जी मोरॅलिटी चेंज होत गेली, बरोबर की नाही. तर ही मोरॅलिटी चेंज होईल. म्हणजे आताच्या काळात आपण एक्सपेक्ट पण करत नाही की कोणीतरी डोक्यावरनं घेऊन फिरायचं म्हणून, कारण दॅट इज नॉट, दिस इज नॉट दॅट टाईम, बरोबर की नाही. त्यामुळे टाईम टू टाईम ही मोरॅलिटी, मॉरल व्हॅल्यूज बदलत असतात. पण सद्गुरू म्हणतात जीवन मूल्य ज्याला आम्ही म्हणतो, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, ह्या ज्याला म्हणतो ना, त्या ह्युमन व्हॅल्यूज ह्या कायम असतात. कारण त्या निसर्ग नियमाशी संबंधित आहे. निसर्ग नियमाशी संबंधित म्हणजे निसर्गाशी संबंधित आहे. आणि निसर्ग हा कायम सेम असतो कुठल्याही देशात गेला तरी. आपल्या झाड सगळ्यांना सावली देतं, कुठल्याही जातीचं धर्माचं असलं तरी सावली दिल्या जातात ना, ते भेदाभेद करत नाही. तर अमेरिकेतलं झाड पण तेच करतं, समजलं ना. म्हणजे म्हणून आपली जी जीवनमूल्य जी आहेत ना, सद्गुरूंनी 8 सांगितली. 8: समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता, लवचिकता आणि नम्रता, अशी 8 मूल्य सांगितली. आता मी सगळं घेत बसत नाही का, आपल्याला वेळ नाही आहे. पण लक्षात ठेवा, समता म्हणजे काय. समता म्हणजे सगळे सारखे असं नाही, माणूस म्हणून सर्वजण सारखे आहेत. म्हणून प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहणं ही समता झाली. आणि त्या माणसाला माणुसकीने वागवणं ही सभ्यता झाली, समजलं. माणूस म्हणून पाहणं आणि माणुसकीने वागवणं ही सभ्यता झाली. आता तुम्ही म्हणणार प्रत्येकाकडे असं वागणार की नाही, हा तो माणूस कोण आहे बघायलाच लागणार ना. त्याच्याकडे आपण पहिलं माणूस म्हणून पाहिलं, पण तो माणूस म्हणजे गुन्हेगार आहेत का, तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, तर त्याच्यापासून 10 फूट लांब राहायला पाहिजे आपल्याला, समजलं ना. म्हणून शहाणपण तर वापरायचं आहे आपल्याला. पण हे जनरल मी सांगतो की आता हे गुन्हेगारी वृत्ती सोडून द्या, पण प्रत्येकाकडे बघताना जातीभेद ह्या गोष्टी बघता कामा नये. आपण प्रत्येकजण हा माणूस म्हणून त्याच्याकडे पहिलं बघता आलं पाहिजे आणि त्याला माणुसकीने वागवता आलं पाहिजे. मग तो कुठलाही असू दे, तो उच्च असू दे, नीच असू दे, स्टेटसनी मोठा आहे, प्रिन्सिपॉलला एकदम मान आणि मग तिकडचं झाडू काढणाऱ्याला मान द्यायचं नाही, हे बरोबर नाही. योग्य तो मान द्यायचा. प्रिन्सिपॉलला तुम्ही खुर्ची दिली म्हणून त्याला पण खुर्ची दिली पाहिजे असं नाही, साधी खुर्ची द्या त्याला, माणुसकीने वागवा त्याला, कळलं ना. म्हणून योग्यतेप्रमाणे सन्मान द्यायला लागतो.
कळलं ना. सन्मान आणि मान याच्यामध्ये फरक आहे. रिस्पेक्ट प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे, मग तो कोणी असू दे, खालच्या लेवलचा असू दे तर मोठा असू दे, कोणी रिस्पेक्ट सगळ्यांना दिला पाहिजे. कळलं. पण सन्मान जेव्हा आपण करतो, आदर सत्कार जेव्हा करतो, तो योग्यतेवर असतो. आता तुमचे व्हाईस चॅन्सलर, त्यांचा आपण सन्मान वेगळ्या रीतीने करतो, किंवा प्रिन्सिपल असेल त्यांचा आपण सन्मान करतो, कारण त्यांची पोझिशन खूप मोठी आहे, पोझिशननी ते खूप मोठे आहे, शिक्षणाने खूप मोठे आहेत, म्हणून त्यांचा सन्मान मोठा असू शकेल. पण माणूस म्हणून प्रत्येकाला माणुसकीने वागवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. मला वाटतं कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं ते. योग्यतेला खूप महत्त्व असतं. योग्यता कशाने येते? योग्यता दोन गोष्टींनी येते, गुणवत्ता आणि त्याची उपयुक्तता. नुसती गुणवत्ता असून उपयोग नाही. एखादा माणूस खूप हुशार आहे पण त्याचं उपयुक्तता काहीच नाही, तो नीट काम करू शकत नाही, किंवा तो नीट समाजाला काय उपयोग नसेल तर त्याला काय मान देणार नाही. समजलं ना. मी नेहमी दोन गोष्टी सांगत असतो की विनोद कांबळी आणि सचिन हे उदाहरण सगळेच देतात. विनोद कांबळी वॉज मोर टॅलेंटेड दॅन सचिन म्हणतात, असं म्हणतात. पण उपयुक्तता कोणाची जास्त झाली? सचिनची झाली. कळलं ना. त्यामुळे तो मोठा झाला. कळलं ना. असं त्याच्यावर अजून एक होता म्हणे, नाव मी विसरलो, अनिल की काहीतरी नाव होतं, तो पण तेवढाच काहीतरी टॅलेंटेड त्यांच्यापेक्षाही होता, दोघांपेक्षाही, पण तो मागे राहिला. आता का मागे राहिला या गोष्टींमध्ये मी जात नाही. मला सांगायचं एकच गोष्ट आहे की टॅलेंट असून नुसतं उपयोग नाही. समबडी इज व्हेरी टॅलेंटेड पण तो कामामध्ये परफॉर्मन्स दाखवत नसेल तर त्याला कोण उभा करणार नाही. तुझं बुद्धी तुझ्या घरी ठेव म्हणणार. कळलं ना. म्हणून कॅपेबिलिटी पण पाहिजे, ॲबिलिटी पण पाहिजे, आणि तुमची युजफुलनेस पण पाहिजे असतो, त्याच्यातनं योग्यता ठरते. कळलं ना. एखादा माणूस हायली क्वालिफाईड आहे आणि तो परफॉर्मन्स पण देतो आहे, तो समाजाला पण उपयुक्त आहे, मग त्याची योग्यता वाढत जाते. समजलं ना. म्हणून ही जी मान सन्मान जो मिळतो ना तो योग्यतेला मिळत असतो, म्हणून आपण योग्यता वाढवायला आली पाहिजे. आता बाकीचे सामंजस्य पण खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. जर रिलेशनशिप चांगली पाहिजे असेल, घरामध्ये जर तुमचं आज जे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं याला कारण का? सामंजस्य नाही आहे. एकमेकांना समजून घ्यायला तयार नाही. तो अरे बोलला की तिथून कार्य ऐकू येतं लगेच. कोणी एकमेकांना समजून घेण्याच्या भांगडीत पडत नाही. म्हणून सामंजस्य, सहिष्णुता खूप महत्त्वाचं असतं. दुसऱ्याच्या मताचा आदर करता आला पाहिजे, दुसऱ्यांचा यशाचा आदर करता आला पाहिजे. यू मस्ट रिस्पेक्ट अदर पीपल्स सक्सेस, यू मस्ट रिस्पेक्ट अदर्स ओपिनियन. खूप महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे सहिष्णुताच नाही आहे. आपल्या मताशिवाय दुसरं मत आपण ऐकायलाच तयार नसतो. हे असं चालत नाही. म्हणून सहिष्णुतेला खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे कृतज्ञता आणि समाधान. या दोन गोष्टी मी जरा बोलणार जास्त. कृतज्ञता हे सगळ्या मूल्यांचा राजा आहे. तुम्ही जर कृतज्ञ राहाल तर आयुष्यामध्ये तुम्ही यशाची शिखरं गाठाल. आता कृतज्ञ राहायचं म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल जाणीव असणं. आपल्याकडे जे जे आहे आणि ज्यांच्यामुळे आहे आपल्याकडे, मग ती वस्तू असू दे, वास्तू असू दे, परिस्थिती असू दे, हे जे काही आपल्याकडे आहे ते स्टेटस असू दे, सगळं जे काही आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे आज आपण मोठे झालेलो आहोत त्यांच्याबद्दल पण जाणीव असणं, याला कृतज्ञता म्हणतात. कळलं. आणि ही कृतज्ञता ही एक महान शक्ती आहे, लक्षात ठेवायचं. ती का शक्ती आहे हे आता पुस्तक माझं निघणार आहे, कृतज्ञता मनात भरभराट जीवनात, हे पुस्तकाचं नाव आहे. हे लवकरच पुस्तक बाजारामध्ये येईल. त्याच्यामध्ये कृतज्ञतेची शक्ती काय आहे, कृतज्ञता ही युक्ती कशी आहे, कृतज्ञता हे शहाणपण कसं आहे, कृतज्ञता हा सुखाचा राजमार्ग कसा आहे, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. उदाहरणासकट, केस स्टडी सकट लिहिलेलं आहे. म्हणून एक गोष्ट सांगतो की तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. समजलं. आणि समाधान याचा अर्थ काय? जे आहे त्याच्यामध्ये आनंदी असणं. माणसाचं काय असतं माहिती आहे, जे आहे त्याच्यामध्ये तो आनंदी नसतो. आता ज्याच्याकडे गाडी आहे तो त्या गाडीला खटारा म्हणतो, कारण चांगली गाडी नाही ना. माझ्या मित्राकडे BMW आहे, माझ्याकडे साधी होंडा आहे, मग त्याला त्याच्याबद्दल कृतज्ञता नसते आणि समाधान पण नसतं. तो सतत म्हणत असतो की माझ्याकडे BMW कधी येईल,
आता आम्ही काय सांगतो, समाधानी असणं म्हणजे महत्त्वाकांक्षी नाही असं नाही, हे लक्षात ठेवा. लोकांना काय वाटतं समाधानी म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये समाधान, म्हणजे मला आता काही करायची गरज नाही, मी आहे त्यात समाधानी आहे, माझं जे आहे तसं बरं आहे, असं नाही अर्थ त्याचा. समाधानी याचा अर्थ आहे त्यामध्ये समाधान, आनंदी असणं आणि नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं, ह्याला समाधानी म्हणतात. कळते का मी काय म्हणतो ते? जे आपल्याकडे नाही आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे, आपल्याला पुढचं यश मिळवायचं आहे, महत्त्वाकांक्षा जायचे पुढे, ह्या सगळ्यासाठी प्रयत्न करणं. पण हे प्रयत्न करताना ते समाधानाच्या अधिष्ठानावर पाहिजे. म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल समाधान आहे, त्याच्याबद्दल मी आनंदी आहे, पण माझ्याकडे महत्त्वाकांक्षा आहे, मी पुढे जाणार आहे आणखीन, ह्याला समाधान म्हणतात. कळलं ना? आपल्याकडे काय होतं, समाधान म्हणजे मला काय नको, मी आहे तेच समाधान आहे, तसं नाही आहे. माणसांनी महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, जो माणूस समाधानी आहे, जो माणूस कृतज्ञ आहे, त्याला या महत्त्वाकांक्षेला बळ मिळतं. बळ, या कृतज्ञतेचं आणि समाधानाचं जे बळ आहे ना, ते तुमच्या महत्त्वाकांक्षेला मिळत असतं. म्हणून तुमच्या महत्त्वाकांक्षासुद्धा पूर्ण होतात, लक्षात ठेवायचं. म्हणून आज आपली लाईफस्टाईल काय आहे, आपण जे आहे त्याच्याबद्दल रडत असतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, असं रडत बसतो आपण. म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपण सुखीच नसतो. ज्याच्याकडे 1 बेडरूम आहे, कसली माझी बेडरूम, बघा ना बाकीच्या लोकांकडे 2-2, 3-3 बेडरूम आहेत, म्हणून तो रडत राहतो. पण तो समाधानी नसतो. तो म्हणतो, तो असं म्हणत नाही की आज कित्येक पर्सेंटेज, म्हणजे मला वाटतं 50-60% लोक रस्त्यावर झोपत आहेत, ज्यांच्याकडे राहायला जागा नाही आहे, छप्पर नाही आहे, त्याच्यापेक्षा माझ्याकडे 1 बेडरूम आहे तरी जरा तरी समाधानी राहा आहे त्याच्याबद्दल. आणि मग नाही त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. पण ते प्रयत्न करताना आनंदी राहा, समाधानी राहा, कृतज्ञ राहा. असं जर तुम्ही केलं ना, हा प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कितीही मोठी उडी घेऊ शकता, झेप घेऊ शकतात, समजलं का? पण हा प्लॅटफॉर्म पाहिजे. हा प्लॅटफॉर्म जर दुःखी असेल, सतत असमाधानी, सतत रडणार, आणि जर तुम्ही महत्त्वाकांक्षा पूर्ण केला तर तुमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही, लक्षात ठेवायचं. कारण कृतज्ञता ही शक्ती आहे, लक्षात ठेवा. ही शक्ती तुम्हाला बळ देतं. महत्त्वाकांक्षेला बळ देण्याची ताकद तुमच्या कृतज्ञतेमध्ये आहे. म्हणून आपली लाईफस्टाईल आता बदला आजपासून. कशी लाईफस्टाईल पाहिजे आहे, मग काही असू दे त्याच्याबद्दल समाधानी, आनंदी, कृतज्ञ. मला एवढं मिळालं, माझ्याविषयी किती लोकांना नाही आहे. आज जगामध्ये नाही असलेले लोक भरपूर आहे, माहीत आहे ना. आपल्या डेल कार्नेगीचं एक वाक्य आहे की आय वॉज सॅड वेन आय हॅड नो शूज अंटिल अपॉन टाईम आय सॉ अ मॅन हू हॅज नो फीट. समजलं ना? म्हणजे त्या माणसाला जेव्हा पाय नाही बघितले तेव्हा त्याला कळलं की माझ्याकडे पाय तरी आहेत. कळलं ना? म्हणून समाधानी राहा. याचा अर्थ शूज नको असं नाही, शूज मिळवायचा प्रयत्न करायचाच आहे, पण समाधानाच्या अधिष्ठानावर, समाधानाच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही उडी माराल तेव्हा तुम्ही आपटणार नाही. असमाधानाच्या ह्याच्यावर तुम्ही जेव्हा उड्या माराल ना, तेव्हा तुम्ही आपटी खाणारच आणि कधीच आयुष्यामध्ये सुखी होऊ शकणार नाही. कारण समाधान हे कधीच नसतं, कितीही मिळू दे. आणि मी आज सांगतो, माझ्याकडे एवढे लोक काउन्सिलिंगला येत आहेत, ज्यांच्याकडे 4 बेडरूम आहेत, ज्यांच्याकडे बंगले आहेत, ते पण दुःखी, ते पण असमाधानी, आणि ज्यांच्याकडे काही नाही ते पण असमाधानी. म्हणून जीवनविद्येमध्ये जे आहेत त्यांच्याकडे 1 बेडरूम जरी असला तरी ते सुखी आणि आनंदी दिसतात. का? दे व्हॅल्यू, जे काही आहे ना त्याला ते व्हॅल्यू करतात, कृतज्ञ राहतात. बाबा मला एवढं दिलं देवानी, खूप खूप थँक्यू. देवाचे आभार माना, सगळ्यांचे आभार माना आणि कृतज्ञ राहा, समाधानी राहा. आणि मग बघा तुमची प्रगती कशी होते. हे 360 डिग्री यशाचा महामार्ग हाच आहे. कृतज्ञता हा महामार्ग आहे, लक्षात ठेवायचं. कृतज्ञतेमधून तुम्ही जेवढे चालाल ना तेवढे तुम्ही महान व्हाल. नाहीतर मग आहेच कटकट कटकट करत बसा आयुष्यभर, रडत आयुष्यभर राहा आणि तुमची प्रगती खुंटेल. आणि मिळाली तरी तुम्ही खुशीत नसणार. जरी प्रगती झाली तरी तुम्ही रडत रडतच प्रगती होणार तुमच्या आयुष्यभर, कारण कधीच तुम्ही समाधानी नसणार. पण समाधानाच्या अधिष्ठानावर केलं आयुष्यभर समाधानी आणि प्रगती पण. कळतंय का तुम्हाला याच्यातला फरक?
मला वाटतं कळेल तुम्हाला फरक. म्हणून हा फरक लक्षात ठेवून आपली लाईफस्टाईल बदला आता. आम्ही नेहमी म्हणतो, इफ यू चेंज युअर लाईफस्टाईल मिरॅकल्स विल हॅपन इन युअर लाईफ. मिरॅकल्स. पण लाईफस्टाईल कशी पाहिजे? मी कायम समाधानी आहे, त्याच्याबद्दल समाधानी आहे, त्याच्याबद्दल मला कृतज्ञ वाटतं आणि या कृतज्ञतेच्या जोरावर मी माझं पुढल्या यशाच्या पायऱ्या चढणार आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? ही जर लाईफस्टाईल तुम्ही केली, मिरॅकल्स विल हॅपन इन युअर लाईफ. वा सर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे अगदी महत्त्वाचे शब्द मेन्शन केलेत, समता, सभ्यता, सामंजस्य. पण याचा जो खरा अर्थ आहे तो आम्हाला आज कळला. कारण आतापर्यंत हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं, युवा पिढीपर्यंत हे कसं पोहोचवायचं, हा खरंच खूप मोठा प्रश्न होता. कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने ते समजावलं गेलं पाहिजे आणि खरं जे मर्म आहे या शब्दांमधलं आणि या जीवनमूल्यांचा आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचा त्या आपल्या जीवनावर परिणाम होतो हे जाणून किती महत्त्वाचं जे आहे ते आत्ता पै सरांनी त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या संवादातनं आपल्यापर्यंत पोहोचवलं. मला वाटतं इथे जे शिक्षण क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी बसलेली आहेत तर त्यांना नक्कीच हे जे मार्गदर्शन आहे ते आवडलेलं असणार. सर, आणखी एक असा प्रश्न होता की अनेक जण म्हणतात की आपण स्वार्थी नसलं पाहिजे, पण प्रत्येकाला मनातनं हेही वाटत असतं की काय हरकत आहे आपण स्वार्थी असलं तर. आणि प्रत्येकाला स्वतःला करिअर करायचं असतं, यशस्वी व्हायचं असतं, त्यामुळे स्वार्थ हा आलाच. पण स्वार्थ आणि स्वहित याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? कारण NEP मध्ये स्वहित हा सुद्धा एक शब्द मेन्शन केलाय, तर स्वार्थ आणि स्वहित म्हणजे काय ते सांगा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण स्वार्थ हे सत्य आहे. प्रत्येकजण स्वार्थ जपतच असतो. इवन मी म्हणतो, मी संत लोक सुद्धा त्यांना पण स्वार्थ होता. काय होता? मोक्ष मिळवण्याचा, काहीतरी मिळवण्याचा स्वार्थ प्रत्येकाकडे असतो ना, बरोबर की नाही? म्हणून स्वार्थ वाईट नाही. स्वार्थ हे स्वहितामध्ये दडलेलं आहे. स्वतःचं हित जपणं म्हणजे स्वार्थ, बरोबर की नाही? स्वहित म्हणजे काय? स्वतःचं हित जपणं, ह्याच्यामध्ये काही वाईट नाही. हा स्वार्थ हे सत्यच आहे. मग वाईट काय आहे? स्वार्थीपणा वाईट आहे. तुम्ही म्हणा स्वार्थ आणि स्वार्थीपणा फरक काय आहे? सेल्फिशनेस वेगळं आणि सेल्फ इंटरेस्ट वेगळं. मी सेल्फ इंटरेस्ट ठेवणं, मला जे काय पाहिजे ते मी मिळवणं, माझा स्वार्थ मी साधणं वाईट नाही. स्वार्थीपणा म्हणजे काय? सेल्फिशनेस म्हणजे काय? की मला मिळालं पाहिजे, बाकीच्यांचं काही होऊ दे. कळलं? मी कसंही मिळवीन, बाकीचे लोक गेले खड्ड्यात, आय डोंट केअर. हे जे वाक्य असतं ना, आय वॉन्ट एव्हरीथिंग, आय डोंट केअर फॉर एनीबडी, ह्याला सेल्फिशनेस म्हणतात. आय वॉन्ट, इट्स ओके, यू कॅन ऑलवेज वॉन्ट अँड यू कॅन ऑलवेज गेट इट ऑल्सो. पण ते मिळवताना मी सगळ्यांना लाथाडणार नाही, मी सगळ्यांची केअर घेणार नाही, असं करता कामा नये. म्हणजे इफ यू डोंट केअर फॉर अदर्स आणि फक्त आपल्याला काय मिळवायचं ते केलं गेलं, त्याला सेल्फिशनेस म्हणतात. कळतंय फरक दोघांमधला? म्हणून सेल्फ इंटरेस्ट इज रिक्वायर्ड. प्रत्येकाने आपलं स्वहित जपणं गरजेचं आहे. सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वहित हे जपणं गरजेचं आहे. पण हे जपताना इतरांना त्रास होणार नाही याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे आपण, बरोबर ना? म्हणून म्हणतात ना, इतरांची काठी कापून आपली काठी मोठी नाही करायची. आपण आपल्यामध्ये मोठे करत जा. आपल्याला मोठं व्हायचं ना, मोठं हो ना, कोणी नको म्हटलंय. पण इतरांच्या डोक्यावर पाय देऊन, इतरांना लाथाडून, इतरांचे पाय कापून मोठं होण्यात काय अर्थ नाही. त्याला स्वार्थीपणा म्हणतात. समजलं ना? म्हणून स्वार्थ आणि स्वार्थीपणा याच्यात फरक आहे. म्हणून स्वार्थ जपलाच पाहिजे. आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलं पाहिजे. आपण आपलं हित जपत गेलं पाहिजे. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा साध्य केल्याच पाहिजे. पण हे सगळं करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये, एवढं मात्र लक्ष दिलं पाहिजे. कळलं ना? नाहीतर मला मोठं व्हायचं आहे, आय डोंट केअर अबाउट एनीबडी, म्हणजे आपल्या वडिलांना पण विचारत नाहीत, आपल्या भावाला विचारत नाही, आपल्या कोणालाच विचारत नाही, पार्टनर्सना पण विचारत नाहीत. दोघे पार्टनर एकत्र येतात, त्याच्यामध्ये स्वार्थीपणामुळे दोघेजण मग विभक्त होतात. का होतात? कारण प्रत्येकजण म्हणतो मलाच मिळालं पाहिजे, मी आय डोंट केअर फॉर दॅट पार्टनर. तो पण तेच म्हणतो, झालं, दोघे विभक्त झाले. म्हणून आपण आपल्यामध्ये स्वहित जपणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. हे जपलंच पाहिजे प्रत्येकाने. आपण मोठे व्हायलाच पाहिजे. पण हे दुसऱ्यांना लाथाडून
दुसऱ्यांचा फसवून, दुसऱ्यांना त्रास देऊन, दुसऱ्यांना हार्म करून आपल्याला काही मिळवायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. हे जर तुम्ही केलं तर स्वार्थ इज गुड आहे, स्वार्थ पाहिजेच, त्याच्यात आपण जगू शकत नाही आयुष्यामध्ये. नक्कीच सर. सर, तुमच्या प्रत्येक उत्तरातून आम्हाला या पॉलिसीमधल्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना अधिक त्यांच्याबद्दल क्लॅरिटी मिळते. सर, अजून एक मला प्रश्न असा आहे की आपल्या या पॉडकास्टचं जे थीम आहे ते म्हणजे मी टू वी ऑल. खरं तर मी टू वी हा शब्द आम्ही ऐकला होता, म्हणजे इतर वेगवेगळ्या ठिकाणी हा शब्द आहे, पण मी टू वी ऑल हा कन्सेप्ट आमच्यासाठी तरी नवीन आहे. तर हे वी ऑल हा काय प्रकार आहे तो तुम्ही प्लीज सांगा. काय माहिती आहे, मी पण एक यूट्यूबवर एक सेमिनार ऐकला होता, जे म्हणजे मोठ्या लेवलला सेमिनार होता तो, कुठल्या तरी आय डोंट रिमेंबर. त्यांनी काय म्हटलं होतं, मै नाही हम, हा त्याचा हे होता, मै नाही हम. अच्छा. ऑफकोर्स त्याला हम म्हणजे सर्वच म्हणायचं असणार, पण आम्ही काय म्हणतो, मै नाही हम नाही सब, असं आम्ही म्हणतो. ह्याला कारण आहे. ह्याला कारण काय माहिती आहे, मी मगाशी स्वार्थ बोललो. आता हा स्वार्थ जपायला आहे ना, खूप महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे, असं सद्गुरू म्हणतात. काय म्हणतात, इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. याचा अर्थ काय की माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, हे तुम्हाला पटायला पाहिजे. कोणी एकटं काय करू शकतं का? आज जीवन विद्या मिशन एवढं मोठं झालं की मी एकट्याने केलं थोडंच. सगळेजण जेव्हा माझ्या पाठीशी उभे राहतात तेव्हा एखादा कार्यक्रम सक्सेस होतो, एखादी संस्था सक्सेस. आज हा कार्यक्रम सक्सेसफुल कोणामुळे झाला? आम्ही दोघांमुळे नाही झालं आहे. आम्ही दोघे तुम्हाला फेस आहोत, आमच्या मागे इतक्या लोकांनी काम केलेलं आहे याच्यावर, बरोबर की नाही? त्यामुळे एखादा साधा कार्यक्रम पण यशस्वी होण्यासाठी एवढे लोक लागतात. मी तर म्हणतो तुमच्या जगण्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्व लागतात. करोनामध्ये काय झालं, तुम्ही एकटे लपून बसले होते ना एका रूममध्ये, पण खायला पाहिजे होतं, सगळं पाहिजे होतं ना, मग ते सगळे लोक तुम्हाला प्रोव्हाइड करत होते. लक्षात ठेवायचं. म्हणून नुसतं जगायला पण सगळे लोक लागतात. हजारो लोक काम करतात, लाखो लोक काम करतात, तेव्हा तुम्ही जगता. म्हणून तोच जर आपण पुढे जाऊन म्हटलं की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी सुद्धा हजारो लोक काम करत असतात, तेव्हा तुम्ही यशस्वी होतात. म्हणून तुम्ही एकटे सुखी होऊ शकत नाही, तुम्ही एकटे यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही एकटे जगू पण शकत नाही. हे पटलंय का? हो की नाही? हां, मग एक लक्षात ठेवा की सर्व सुखी तर मी सुखी. आता ह्याचा अर्थ की तुम्ही सर्वांना सुखी करायला जाणार का? हे शक्य आहे का आपल्याला? बरोबर. मग निदान सगळ्यांना दुःखी तरी करू नका. तुमचं जे जग आहे त्यांना तरी सुखी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील आहेत, सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न केला. तुमचा एक भाऊ जरी आजारी पडला तरी संपूर्ण घर डिस्टर्ब होतं, तुम्हाला माहीत आहे ना? हा अनुभव सगळ्यांना आहे. आपल्या कुटुंबामधला एक जरी माणूस आजारी पडला, म्हणजे साधा आजारी म्हणत नाही, जरा मोठा आजाराने पडला तर सगळ्या कुटुंबाची हालत खराब होते. का? तर संपूर्ण कुटुंब हे हॉस्पिटल होऊन जातं, बरोबर की नाही? तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी चांगला आहे, काय नाही, असं नाही आहे. म्हणून सर्व सुखी तर आपण सुखी, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आज बघा, आज दुसऱ्या देशामध्ये वॉर चाललेलं आहे. मला काय करायचं आहे त्या वॉरची, असं म्हणून चालत नाही. आपली महागाई वाढत जाते, आपलं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून कुठल्याही देशामध्ये काही प्रॉब्लेम झाला, तिकडचा प्रेसिडेंट बदलला तरी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. कळलं का? म्हणून एक लक्षात ठेवायचं की मी एकटा सुखी नाही होऊ शकत. मला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वांची गरज आहे. मग सर्वांची गरज आहे म्हणून तुम्ही सर्वांसाठी काय करू शकता, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून जरी मी म्हटलं की सर्वांमुळे मी यशस्वी होऊ शकतो, तरी मी सर्वांना जाऊन काय सुखी करू शकत नाही, सर्वांना जाऊन मी यशस्वी करू शकत नाही. करू शकतो का आपण? शक्य नाही ना आपल्यासाठी. पण निदान आपलं जे जग आहे, आपलं जे कुटुंब आहे, आपण ज्या कंपनीत काम करतो, आपल्या हाताखाली जी माणसं आहेत त्यांना तर आपण सुखी करू शकतो. आपल्या यशामध्ये त्यांचा पण वाटा आहे समजू शकतो. निदान आपण कृतज्ञ तरी राहू शकतो त्यांच्याबद्दल, एवढं तर करू शकतो ना आपण.
म्हणून एक लक्षात ठेवायचं की मैं नाही हम नाही सब. म्हणजे काय की सगळं मलाच मिळालं पाहिजे, आय डोंट केअर फॉर अदर्स म्हणून चालणार नाही. यू मस्ट केअर फॉर अदर्स, तरच तू सुखी होशील, नाही तर आयुष्यामध्ये कधी सुखी होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आता हा विषय खूप मोठा आहे, म्हणजे खरं म्हणजे ह्या विषयामध्ये सगळी जीवनविद्या आहे. म्हणून प्रार्थनामध्ये आम्ही काय म्हणतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. कारण थोड्या लोकांना बुद्धी वाईट असलं तरी त्रास आपल्यालाच होतो, बरोबर ना. आता हे दहशतवाद म्हणा, हे काय चाललं आहे ना, सगळ्या जगाला त्रास होतो, बरोबर की नाही. असं नाही म्हणू शकत नाही मला काय करायचं, उद्या तुझ्या मुलाला पण त्रास होऊ शकतो, बरोबर की नाही. मध्ये अमेरिकेमध्ये कुठल्या तरी त्यांनी गोळ्या फिरवल्या, मारल्या शाळेमध्ये. आपला इंडियन मुलगा पण मेलेला आहे तिथे, आपल्यात कोणतरी असणार नातेवाईक तिकडे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की सगळे चांगले तर आपण चांगले. मग आपण काय करू शकतो, आपण निदान आपलं जे जग आहे, म्हणजे आपलं कुटुंब, आपल्या कंपनीमधले आपले लोक, यांची तरी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. त्यांना तरी आपण यशामध्ये आपला भागीदार करू शकतो, त्यांना तरी आपण आनंदी करू शकतो, त्यांना काहीतरी मदत करू शकतो, काहीतरी करू शकतो की नाही आपण, तेवढं तरी करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांबद्दल चांगली इच्छा करणं तर आपल्या हातात आहे. आपण जाऊन सगळ्यांना मदत नाही करू शकलो, एवढे काय आपण पैसेवाले नसू, पण निदान आपण म्हणू शकतो की देवा सर्वांचं भलं कर, एवढं तर म्हणू शकतो की नाही, हो की नाही. एवढं तरी करा. सद्गुरू म्हणतात तुम्हाला जर मदत नाही करता येईल तर निदान त्रास देऊ नका, समजलं ना. दुसऱ्यांना जर मदत करता येत नसेल तर करू नका, पण निदान त्रास देऊ नका. दुसऱ्यांना घास भरवता येत नसेल तर घास काढून घेऊ नका, बरोबर. दुसऱ्यांना मदत करता येत नसेल तर निदान फसवू तरी नका. एवढं तर करता येईल आपल्याला, तरी आपण सुखी होऊ, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात माहिती आहे की सर्व सुखी तर मी सुखी. मग याच्यासाठी काय करता येईल, निदान ब्लेस ऑल करता येईल आपल्याला, बरोबर. सर्वांना ब्लेसिंग तरी देता येईल आपल्याला. म्हणून सतत कृतज्ञ राहायचं, सर्वांमुळे मी आहे हे लक्षात ठेवायचं. सतत आपल्या मनामध्ये जाणीव, सतत आपल्याला भान पाहिजे, सगळे आहे म्हणून मी आहे, सगळे आहे म्हणून मी यशस्वी होतोय, सगळे आहे म्हणून मी सगळं काही करू शकतोय, ह्याची जाण सतत ठेवणं, ह्याला कृतज्ञता म्हणतात. आणि ही जर कृतज्ञता तुमच्या मनामध्ये जेवढी भरेल, कृतज्ञता मनात भरभराट जीवनात. म्हणजे काय, कृतज्ञतेने आपलं मन जर भरलेलं आणि भारलेलं असेल, सतत आपल्याला जाण पाहिजे की यांच्यामुळे मी करतोय, यांच्यामुळे मला झालेलं आहे, सतत जाण पाहिजे. मला सतत जाण आहे की सगळे एवढ्या लोकांनी काम केलं म्हणून हा प्रोग्राम झाला आहे, याची सतत जाण ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कृतज्ञता मनात जर आपण ठेवली तर मी सांगतो, आणि सर्वांबद्दल ब्लेसिंग दिले, जेवढी मदत करता येईल तेवढी द्या, जेवढं लोकांना ज्ञान देता येईल, जेवढं काही करता येईल तेवढं करा. आम्ही तेच करतोय. आता मी रिटायर्ड झालेलो आहे. मी काय करतोय, मी दुसऱ्यांना जेवढं देता येईल तेवढं देतोय. ज्ञानदान हे पण मोठं दान आहे, लक्षात ठेवायचं. जसं पैसे देतो तसं ज्ञानदान सुद्धा खूप मोठं दान आहे. म्हणून आम्ही ही संस्था जी चालवतो ती कशा चालवतो, लोकांना सुखी करता यावं, बरोबर. म्हणून आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रत्येकाला सुखी करू शकलो नाही, तरी लोकांना शहाणपण देऊन, लोकांना ज्ञान देऊन आपण लोकांना सुखी करू शकतो, समजलं ना. म्हणून काय नाही तर निदान देवा सर्वांचं भलं होते, त्या सर्वांना चांगली बुद्धी दे, त्या सर्वांचं चांगलं होते, असं म्हणायला तर काय बिघडत नाही. मनापासून बघा, मनापासून म्हणता तुम्ही एवढे मोठे व्हाल, सर्वांचं म्हणता तुमचीच भरभराट होईल, तुम्ही खूप मोठे व्हा. आणि मला असं वाटतं की तुम्ही इथे जे सगळी मुलं बसले ना, खूप मोठी व्हावी, राष्ट्राची एकदम संपत्ती व्हावी मोठी, असं माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, हा जो 360 यशाचा राजमार्ग आहे ना, ह्याच्यातनंच जातोय. मी नाही हम नाही सब, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वांचा विचार करायला शिका. असं म्हणू नका की तो गेला खड्ड्यात, आय डोंट केअर, हे वाक्य नको आहे मला. तरुण लोक म्हणतात आय डोंट केअर फॉर अदर्स, डोंट इंटरफिअर विथ मी, आय डोंट लाईक दिस. सगळ्यांची गरज आहे, तुला लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे लक्षात घेऊन, ही गरज लक्षात घेऊन, कृतज्ञ राहून, समाधानी राहून जर तुम्ही सर्वांना ब्लेसिंग देत राहाल
तर आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, तुमच्या जीवनामध्ये भरभराट होईल अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि हे प्रश्नाचं उत्तर देतो. थँक्यू सर. अगदी म्हणजे आपल्या या कार्यक्रमाचं मर्म तुम्ही सांगितलं की कृतज्ञता आणि ब्लेस ऑल हे किती महत्त्वाचं आता आहे. बघा ना, बिझनेसमध्ये काय करतात, बिझनेस करताना दोघेजण डीलिंग करतात. दोघेजण डीलिंग करताना विचार पर्यावरणाचा करत नाहीत, समाजाचा विचार करत नाही, देशाचा विचार करत नाही, फक्त मला आणि तुला प्रॉफिट झाला पाहिजे एवढंच बघतात. म्हणून आपण सगळी जी डील करतो एकमेकांमध्ये, कुठलंही असू दे, कस्टमर आणि बिझनेस डील असू दे, ह्या डीलमध्ये काय मला कसा प्रॉफिट होईल तो बघतो, मला कसा प्रॉफिट होईल, बरोबर ना. पण समाजाला पण प्रॉफिट व्हायला पाहिजे, समाजाचा त्रास होता कामा नये, आपल्या डीलमुळे समाजाचा त्रास होता का, नुकसान होता कामा नये, देशाचं हित सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून आमची टॅगलाईन काय माहिती आहे, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची. मी जी कृती करीन, प्रत्येक गोष्ट साध्या साध्या कृती करताना मी राष्ट्राचं हित विचारत करीन, कारण राष्ट्राच्या हितामध्ये माझं हित लपलेलं आहे. राष्ट्र डुबलं तर मी डुबलो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून राष्ट्रहित सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणून राष्ट्रहित नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याकडे. तुम्ही इतकं जे सुंदर मार्गदर्शन आम्हा सर्व युवांना केलंय, तर एक खूप स्फूर्ती आमच्यामध्ये आलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना वाटतंय की आपण राष्ट्राचे एक उत्तम नागरिक झालं पाहिजे. वाटतंय ना सगळ्यांना? तर कृतज्ञता मनात भरभराट जीवनात, हे खूप सुंदर असा संदेश आज आपल्याला सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून दिलेला आहे. मला वाटतं आम्ही सर्व युवा हे नक्कीच आमच्या आचरणातून आणण्याचा प्रयत्न करू. या सर्व विचारांच्या सतत संपर्कात राहावं. हे सर्व विचार तुम्हाला नक्कीच आवडले असणारच आहेत, पण हे सतत कसे मिळतील, तर जीवन विद्या मिशनने त्याची एक सुंदर व्यवस्था निर्माण केली आहे. ते म्हणजे जीवन विद्या मिशनचं जीवन विद्या ॲप. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरनं हे जीवन विद्या ॲप आपल्याला इन्स्टॉल करता येणार आहे. आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते नक्कीच तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतील. आणि या ॲपमध्ये सर्व आहे. सर्व म्हणजे काय, तर सरांनी मगाशी ज्या विविध साधना त्याचा उल्लेख केला, या साधना त्या ॲपमध्ये आहेत. त्याचबरोबर तुम्हाला विश्व प्रार्थना म्हणण्यासाठी हे ॲप उपयुक्त आहे. जीवन विद्येचे जे विविध उपक्रम होतात, त्याचबरोबर जी कॉन्फरन्स कॉल असतात, म्हणजे अमेरिकेबरोबर, ऑस्ट्रेलियाबरोबर सगळे कॉल त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. नक्कीच. तर तेव्हा इथे उपस्थित सर्वांनी हे जे जीवन विद्या ॲप आहे ते नक्कीच आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. आता आपण या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. सर, खूप सुंदर असं तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि कसं आहे की प्रत्येक देशाला इतिहास हा त्या देशाची प्रगती साधण्यासाठी एक काळ देत असतो. त्या देशाचा तो सुवर्ण काळ किंवा अमृत काळ असं म्हणतात. आणि त्या अमृत काळामध्ये तो देश क्वांटम प्रगती म्हणजे क्वांटम झेप घेत असतो प्रगतीच्या दिशेने सर्व क्षेत्रांमध्ये. आणि भारतासाठी हा सुवर्ण काळ, हा अमृत काळ आत्ता सुरू झाला आहे. कारण विकसित भारताचं आपल्या सर्वांचं ध्येय आहे. विकसित राष्ट्र साकारण्यासाठी हा अमृत काळ सुरू झालेला आहे. आणि ज्यांचा अमृत महोत्सव आपण या वर्षी संपन्न करत आहोत, ते पै सर सुद्धा आपल्याला सतत मार्गदर्शन करतायत. त्यामुळे हा खूप मोठा सुवर्ण योग आहे. तेव्हा आपण सर्व युवांनी पै सरांची एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कृतज्ञता व्यक्त करूया.